हॅलो सर. सुमित बोला. येस सर. काय चाललंय? काही नाही. बरं. चला लक्ष द्या सगळ्यांनी. इथून पुढे थोडासा तुमचा काही भाग शिकवायचा राहिलेला आहे निवडायचा. नंतर हो सर. पेपर सुरू होणार आहे. आपण सांगितलं होतं की 1 जुलै पासून आपल्याला पेपरचा अभ्यास अगोदर घ्यायचा. नंतर टेस्ट सिरीज जी आहे ती शेवटचे 2 महिने 70 सराव पेपर 70 दिवसांचं नियोजन असतं. दररोज हो एक सर. आणि दररोज एक सोडवून द्यायचा अशा पद्धतीनं. गेले हो 3 सर. सराव पेपर आपण नवनीत प्रश्नसंच हे कुठले सराव पेपर तुम्हाला माहित असू दे. तुम्ही सुद्धा पुस्तक ते उपलब्ध करायचं जिथं असेल तिथं. नवोदय नवनीत प्रश्नसंच किती प्रश्नपत्रिका आहेत त्यात. इथून पुढे अभ्यासक्रम संपल्यानंतर तुमचा जो सराव असतो तो प्रश्नसंचने सुरू होतो. किती सराव पेपर आहेत? 8 सराव पेपर असतात त्याच्यात. 8 सराव पेपर आहेत नवोदयचे. हा प्रश्नसंच सगळ्यांनी उपलब्ध करायचा. त्यातले पहिले 3 सराव पेपर आपण सोडवून घेतलेले तुमच्या हो रेकॉर्डिंग सर. तुम्हाला माहिती असतील. हा 4था सराव पेपर आपण आज सोडवणार आहे. हो. उत्तर तुम्ही द्यायची. एकेकाला एक प्रश्न विचारला जाईल, त्याने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. समजून घ्या. हो सर. नवोदयला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो प्रॅक्टिसचा सराव. सरावाने आपण यश मिळवू शकतो आणि ते सराव आपल्याला सराव पेपरचा अभ्यास अगोदर करायचा, नंतर सराव पेपर सोडवायचे आहेत. ठीक आहे. यानंतर हा पहिला प्रश्न. ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका क्रमांक 4. हो सर. 3 विषय आपल्याला नवोदयसाठी असतात. पहिला विषय आहे बुद्धिमत्ता. तर याचं उत्तर डी आहे. बुद्धिमत्ता हा भाग आपल्याला 40 मिनिटात सोडवायचा असतो. पेपर सोडवताना आपला फॉर्म्युला काय आहे? 40 + 40 + 40 एवढ्या मिनिटांमध्ये प्रत्येक विषय सोडवायचा आहे. बुद्धिमत्ता 40 प्रश्न, वेळ 40च मिनिट. गणित विषय येतो नंतर. गणिताचे 20 प्रश्न, पण वेळ मात्र आपण 40च मिनिट देतो. आणि शेवटी मराठी 3 विषय एकाच पेपरमध्ये, त्याचे 20 प्रश्न, 4 उतारे, वेळ 40च मिनिटे. हो सर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आपल्याला वेळेचा फॉर्म्युला नवोदय सोडवण्यासाठी नवोदयच्या परीक्षेमध्ये हा वापरायचा. 40 + 40 + 40 एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. सर याचं उत्तर डी आहे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्रश्न कोणत्या पाठातून आला.
वेगळी आकृती किंवा निराळ्या आकृतीची निवड करायची आहे. सलग 2 तास लागतात पेपर सोडवायला. 2 तास सलग लागतात. सगळ्यांनी शांततेनं पाहायचं, ऐकायचंय आणि प्रश्न सोडवण्यासाठी मदत करायची. सांगा काय फरक आहे? सर वेगळी ह्याचं आकृती उत्तर करायची. अगोदर बघा की याच्यातले जे काही छोट्या छोट्या गोष्टी दिल्यात किंवा तुम्हाला इथं बाराखडी दिली आहे ते काय अल्फाबेटिकल्स आहेत, है की नाही? हे जे इतरले घटक आहेत ते सगळे घटक याच्यामध्ये आहेत का, याच्यात आहेत का, याच्यात सहज अगोदर बघायचं की वेगळं आहे का काही ते शोधा. सांगा बरं. इथं सर काय आहे ए आहे, एम पी एम जे जे सगळीकडे आहेत का ए एम पी जे, एम पी जे ए एम पी जे, एम पी जे ए एन पी जे. सर तिथे एन दिलंय. एकटाच फक्त एन वेगळा आहे. एकाच आकृतीमध्ये हा एन दिसतो, बाकीकडे हो, एम सर. होता. हा दिसत जर नाही. हा वेगळा दिसला तर आपण सहज समजून जायचं की याचं उत्तर काय. पर्याय क्रमांक डी आहे. म्हणजे शेवटचं उत्तर आहे. आणि त्या डी ला हो, सर. करायचं असतं, असं म्हणत जायचं असतं आपल्याला. 1 ला डी, 1 ला डी. आणि उत्तर पुस्तिकेवर जिथं 1 क्रमांक दिसेल तिथं जाऊन तिथला ABCD चे 4 गोल असतात आणि त्या 4 पैकी बरोबर डी हा गोल आपल्याला पूर्ण व्यवस्थित रंगवायचा असतो. पद्धतीनं परीक्षा सराव करायचा असतो. आपण हो, थोडं सर. पुढच्या प्रश्नाचं उत्तर, एक प्रश्नाचं उत्तर एक विद्यार्थ्याला संधी मिळेल. त्याला सांगा पुढचा प्रश्नाचं उत्तर. तोच प्रश्न आहे मगाशीचा, त्यातलाही हा दुसरा भाग. म्हणजे 4 प्रश्न उपप्रश्न असतात एका प्रश्नामध्ये. आता याच्यातही निराळी आकृती शोधायची. काय फरक आहे बघा बरं, सांगता येतोय का? बी काय असेल याच्यामध्ये? हा, इथं बरोबर त्रिकोण आहेत. सांगा बरं, की वरून असं छत्री सारखा आकार आहे. आन्सर बी आलं सर. कसं येतं सांगा ना, त्याचं स्पष्टीकरण सांगा. हे सगळ्यांचे ते एका याला स्टॉक आहेत आणि फक्त बीचे उलटे आहेत. हे जे टोक आहेत ना, या टोकांच्या वर जो भाग असतो त्याच्यावर छत्रीसारखा आकार आहे. इथं तो नाही, इथं वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी उत्तर असायला पाहिजे. आणि अगदी बरोबर, खूप छान, सर सुपर. हा, हे नोटबुक मध्ये लिहायचं आहे. हा, नाही लिहायचं. सरावाला लिहिण्याची गरज नाही, अजिबात लिहायचं नाही. फक्त लक्ष द्या, भरपूर झालं. समजून घ्या, पण बारकाईने समजून घ्या. चला नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट विद्यार्थी सांगा कोण आहे? यश देशमुख. बोला. काय दिसतंय याच्यामध्ये? काय या आकृतीत? एक त्रिकोण आहे, एक गोल आहे, मधला जो चौरस आहे, चौकोन आहे, चौरस आहे, तो रंग बरोबर आहे. याच आकृत्या आहेत का पुढे पुढे गेल्यानंतर? बघा बरं काय वेगळं दिसतं. हा कोपऱ्यामध्ये रंगवलेला आहे प्रत्येक ठिकाणी, ठीक आहे. ती आहे, इथंही आहे तो, इथं बाजूला आहे, आहे की नाही? मग काय असेल सांगा. इथं त्रिकोण आहे, इथं गोलचं चिन्ह आहे, इथं एक प्लस आहे, एक मायनस आहे, इथं स्टार आहे, इथं हे मग काय आहे, इथं आहे, इथं गेला, इथून वर गेला. आता कोणत्या याच्यात पाहिजे? इथं असं. काय कारण, कोणतं द्यायला पाहिजे उत्तर आणि का द्यायचं सांगा मला. हा बरोबर आहे तुझं, बोलत राहतो, इकडे बोल तिकडे बोलू नको. इथं जो आहे ना हा मध्ये, इथंही दोघांच्या मध्येच आहे, 2 चिन्हांच्या, इथंही दोघांच्या मध्ये. पण इथं मात्र हा दोघांच्या मध्ये नाही, बाजूला गेला. हा बाजूला असल्यामुळं याला डी उत्तर दिलेलं आहे. चौकोन 2 चिन्हांच्या मध्ये चौकोन पाहिजे. चिन्ह तर वेगळे वेगळे, त्यात काही शंका नाही. त्यात काही आपण तो निकष लावू शकत नाही. प्रत्येक जागेवरच वेगळं आहे, मग प्रत्येक आकृती वेगळी नाही करायची, एकच वेगळी करायची आपल्याला. म्हणून काय, हा या पद्धतीनं आलं लक्षात. चला बी मध्ये तो जो कोण आहे तो थोडासा बाजूला आहे. समृद्धी साबळे, नेक्स्ट प्रश्न आपल्याला.
हा सांगा, हा प्रश्न आहे तुम्हाला. मॅम सर्वोत्तर पर्याय डी. कसं ते सांगा. सर इथं दोन, सगळ्या हा इथं दोन रिकामे गोल आहेत. मध्ये ना छायांकित वर्तुळ रंगवलेला आहे. करेक्ट. इथं एक वर्तुळ जो आहे तो छायांकित केलेला आहे, रंगवलेला आहे. आपल्याला रिकामे पाहिजे होते. हा जो रंगवलेला आहे, हा रंगवलेला आहे म्हणजे हा वेगळा आहे. तर सोपा प्रश्न होता, अगदी सोपं. छान, खूप छान, बेस्ट. नेक्स्ट खूप छान शिकवता. विद्यार्थी. ठीक आहे, चला करू नको. सांगा पुढचा प्रश्न. जगताप. जगताप बोला. इकडे अर्णव, इकडे लक्ष द्यायचंय. अर्णव कुठं लक्ष, आपलं प्रश्नाचं उत्तर पाहिजे, नाही तर पुढे जातो प्रश्न लगेच. हॅलो सर. दर्शन सावंत बोला. हा माझं उत्तर सी आलं. शोधावं लागेल आपल्याला. इथं एक भरलेला गोल आहे, इथंही भरलेला अर्ध गोल आहे, इथंही भरलेला अर्ध गोल, हे तिन्ही ठिकाणी आहे. इथं भरलेला अर्ध गोल, इथं भरलेला अर्ध गोल, इथे भरलेला अर्ध गोल. ए मध्ये नाही, फक्त ए मध्ये नाही. नाही पण तो प्रश्न बदलला ना आता, तोच आहे सेम. नाही, जुळणारी आकृती. जुळणारी आकृती शोधायची आपल्याला. इथं त्या आकृती सारखी सेम आकृती इथं कुठे आहे ती शोधायची. हा पहिला प्रश्नाचा विषय मिटला आता. हा त्या आकृतीमध्ये काय दिसतो, हा झेंडा आहे. इथं झेंडा सगळीकडे आहे का, आहे. याच्यात नाही, याच्यात कॅन्सल करायचं. इथं अर्ध गोल भरलेला आहे, इथं अर्ध गोल भरलेला आहे, नाही. कॅन्सल, ही कॅन्सल, ही कॅन्सल, एकच राहिला. आता काही बघायची गरज नाही. शेवटचं त्रिकोण इथं आहे, हे तुमचं उत्तर. छान. 5ला सी. या पद्धतीनं आपल्याला पुढे कंटिन्यू करत राहायचं, लक्ष द्यायचं बारकाईनं. समजलंच पाहिजे तर आपल्याला फायदा होतो याचा. हा सेम शोधायची. याचे 2 डोळे आहेत या बाहुली, जे की एकदम रिकामे, सगळीकडेच रिकामे आहेत, ते खूप छान आहेत. चला पुढे. एक हात त्याचा इकडचा वर आहे, इकडचा खाली आहे, असं समजू. आहे इथं आहे का, इथं चुकीचा हात आहे, इथं उलटा हात आहे, इथं दोन्ही हात खाली केले. फक्त एकाच ठिकाणी ते बरोबर आहेत. कोणत्या आकृतीमध्ये, पर्याय क्रमांक ए मध्ये. अगदी करेक्ट, सुपर. चला बेस्ट. पुढचा प्रश्न पुढच्या विद्यार्थ्यासाठी. सांगा शरयू. सांगा. बघा, इथं पानाचा आकार आहे, इथला जरा गोल पानांचा आकार आहे, इथल्या पानांचा आकार जरा वेगळाच, भलताच वेगळा आहे. इथं एक पानच नाही, इथं 4 पान आहेत, इथंही सेम 4 पान आहेत. ही अशी जी आकृती ती सेम इथं आहे, याचे 4 पानही आहेत. हा भाग जशाच तसाच आहे, हा भाग, हा भाग, हा गोल, हा गोल. अगदी बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. ठीक आहे, चला. सोपा भाग आहे. 40 पैकी 40 गुण आपण याच्यामध्ये मिळवू शकतो. सरावाची आवश्यकता आहे, काळजीपूर्वक सोडवायचं. चला सांगा. अर्णव शिंदे बोला. अर्णव सांगा. सेम आकृती इकडे शोधा. या पर्यायात दिलेल्या 4 पर्यायामध्ये सेम आकृती शोधायची. काय बघायचं, इथले दोन्ही गोल रिकामे आहेत, इथंही रिकामे आहेत, इथंही रिकामे आहेत. हे 2, इथे एक भरलेला, इथं 2 भरलेले, 2 राहिलेलं याच्यामध्ये बघायचं. आता काय असेल याच्यात फरक. इथं 3 रेषा आहेत, 1 2 3. याच्यामध्ये 3 रेषा आहेत, 1 2 3. म्हणजे इथं बरोबर आहे, पण इथं 2च रेषा आहेत, म्हणजे इथं चुकीचा आहे. हा पर्याय क्रमांक बी कॅन्सल झाला. अगदी करेक्ट उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक सी मध्ये राहिला. बोला तनिष. हॅलो सर. हा सेम आकृती शोधायची आपल्याला. तिकडं शोधा. सर सेम आकृती नाही त्याच्यात. नाही, सेम आकृती नाही. काय करायचं इथं आपल्याला, आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायची आहे याच्यामध्ये, बरोबर. हो सर. आकृती पूर्ण करायची. 3 भाग पूर्ण आहेत. इथले हे 2 पॅटर्न पूर्ण झाला, इथला पॅटर्न याच्यासोबत जुळवायचा आपल्याला. कसा तयार होईल तो. इथं जसं ही खाली वर होती, याची खाली घेतली, असा प्रतिबिंब तयार केलाय.
त्या पद्धतीने इथं सुद्धा एक प्रतिबिंब तुम्हाला ड्रॉ करावं लागेल असं, आहे की सर नाही? माझं उत्तर बी आलं. हा, आणि इथं ही रेषा ओढावी लागेल अशीच का? हो सर. का? असंच आहे का? चुकतंय? नाही नाही नाही, असं चुकतंय. अशी अशी. हा, आणि तुमची एक इथून इथं आहे का? सर इथून इथं आहे, इथून इथं आहे. हा, हे परत हे असे दोन. आता झाला का पूर्ण? हे जसं दोन. करेक्ट. आणि खालून ते रंगवणार खाली सर. जे आहे तो इकडचा भाग रंगवलेला आहे, इकडं असा भाग रंगवलेला पाहिजे. रंगवणार कुठं असेल सांगा बरं, ही आकृती बी कुठे तयार मध्ये. ये मध्ये बी काय मध्ये. प्रॉब्लेम आहे? ये मध्ये हा जो आहे ए इथून मध्ये रेषा तयार व्हायला पाहिजेत अशा, तर ह्या चुकीच्या झाल्यात, म्हणजे हा चुकीचा. रेष चुकीची आहे. ये मध्ये काय आहे? इथं हे असा, बरोबर आहे. इथं रेष बरोबर बी बरोबर आहे. रेषा आहेत, आणि हा रंगवलेला भाग या साईडला पाहिजे, तो आहे. इथं रंगवलेला भागच नाही, हे चुकीचं. रंगवलेला भागच नाही. याच्यामध्ये काय? इथं एकच रेषा अशी दिली. एक रेष नाहीये. खूप छान. बी पर्याय क्रमांक उत्तर अगदी बरोबर. छान. नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट विद्यार्थी, नेक्स्ट प्रश्न. चला सांगा. हर्षवर्धन, हॅलो सर. करा पॅटर्न पूर्ण. 1 नंबरच्या आकृतीमध्ये रिकामा दिलाय. 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीच्या आकृती आहेत. 4 भाग आहेत आकृतीचे. पॅटर्न पूर्ण करायचा आहे. या आकृतीचं जशास तसं इकडं रिफ्लेक्शन दिसतं. सर माझं अगदी बरोबर आहे. ही 2 ची विरुद्ध इथं तयार केली 3 मध्ये. आपल्याला 4 ची विरुद्ध इकडे तयार करावी लागेल. हे जशास तसं इकडे घ्यावं लागेल. सांगा. इथं 4 तयार करावं लागतील. हे 4 उभे रेषा, आणि हे वरचा जो भाग आहे तो एकाच्या साईडने 1, 2, 3, 4 असा पाहिजे. मग कुठं आहे हे बघा. ह्या खालच्या उभ्या पाहिजेत आपल्याला. इथं बरोबर आहे, पण वरच्या आडव्या असायला पाहिजेत. आता इथं तर काय दोन्ही आडव्या आहेत, इथं दोन्ही उभ्या आहेत, नाही चालत. हे दोन्ही कॅन्सल झाले. इथं आहे पर्याय क्रमांक डी मध्ये 10चं उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न पुढच्या विद्यार्थ्यासाठी. चला. क्षत्रिय, श्रद्धा क्षत्रिय. हॅलो मॅम. हॅलो सर. ही आकृती परत का आली? हॅलो. बोला. परत आली म्हणजे मागच्या पेपर मध्ये होती का? अशी होती. इथे एक गोल सर, असायला पाहिजे. सांगा. ऑप्शन नंबर सी. बोला. ऑप्शन नंबर सी. आणि याच्यावर किती कडे? 1, 2, 3, 4 आणि 5 कड्या पाहिजेत अशा. असं पूर्ण हो, सर. करावं लागेल. चला सांगा कुठे आहे? इथं आहे. ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. सी मध्ये तो गोल भरलेला आहे. 1, 2, 3, 4, 5 कड्या आहेत. या साईडला आहे ते. इथून एक त्रिकोण तयार केलेला आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये बरोबर आहे. ए मध्ये पांढरेच वर्तुळ आहे. पांढरं वर्तुळ, इथं पांढरं, इथं पांढरं, तिन्ही कॅन्सल झाले. पर्याय बरोबर झाला. अगदी बरोबर. खूप छान. बेस्ट. सुपर. चला बेस्ट. चला पुढचा विद्यार्थी आहे धनुष. धनुष्य बोला. सर. सांगा. याच्यामध्ये आपल्याला चौथा आता इथं त्रिकोणामध्ये कट केलाय, तो कर्ण तयार करून कट केली आकृती. इथला एक भाग समजा, इथं बघा कुठून तरी नंबर द्या. 1, 2, 3, 4 4 आकृत्या. काय केलंय त्याने? 1 मधली 4 मध्ये दिसते, 2 मधली 3 मध्ये दिसायला पाहिजे, किंवा 3 ची 2 मध्ये यायला पाहिजे. सेम जशास तसा आकार असं करून. ऑप्शन नंबर सी. असं कुठं आहे? सी. असं कुठं दिसतंय? सी मध्ये दिसतंय. बरोबर. हा त्रिकोण, याच्यातली ही रेषा असे आणि हा रेषा असा आकार पाहिजे. करेक्ट. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. अगदी बरोबर. छान. नेक्स्ट पुढचा प्रश्न. सोपं आहे, सराव करावा लागतो, बारकाईनं विचार करा. फार सोपा भाग आहे. आउट ऑफ 40 गुण मिळतात याच्यामध्ये. हे नवीनच प्रकार आहे. काय हा प्रश्न? हा प्रश्न काय? मला येते. हा प्रश्न सांगा ना. सांगा ना. येतंय तर सांगा. बरं झालं. सांगा. इथं 2 आहेत. एक भरलेला आहे, एक रिकामा त्रिकोण आहे. इथं 2 रिकामे एक भरलेला, एक रिकामा, परत एक भरलेला, एक रिकामा ऍड झाला. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये काय झालं? इथं 2 भरलेले, 2 म्हणजे 3 भरलेले, 3 रिकामे. आता 4 भरलेले, 4 रिकामे कुठं दिसतंय ते बघा.
4 भरलेले 4 रिकामे पाहिजे आपल्याला. चल वाच आता, चल वाच. 1 2 3 4 1 2 3 4 4 भरलेले 4 रिकामे आहेत इथं. इथं पण आहेत 1 2 3 4 1 2 3 4 4 भरलेले 4 रिकामे आहेत. इथं पण आहेत 1 2 3 4 4 भरलेले 4 रिकामे. पण भरतायत कसे मग? मग भरत कसे चालले? इथं 1 मध्ये 1 बाहेर ठेवला होता, इथं 1 बाहेर 1 मध्ये ठेवला, बरोबर. नंतर काय केलं त्यांनी? बाहेरचा पुन्हा भरलेला घेतला, आतमध्ये रिकामा ठेवला. आता बाहेरचा रिकामा घ्यायचा आहे आणि आतमध्ये भरलेला ठेवायचा आहे. इथला भरलेला ठेवायचा आहे, इथं भरलेला पाहिजे आणि बाहेरचा जो आहे त्रिकोण तो रिकामा पाहिजे. कुठं दिसते ही आकृती? असं कुठं आहे? इथं आहे. इथं आणि तिथं 2 जागेवर आहे. बघ, ही इथं आहे. कुठं आहे? इथं एका ठिकाणी. आणि सेम असंच कुठं दिसतंय की इथून इथं दिसतंय. पण इथं काय झालंय? या आकृतीमध्ये ही आकृती भरलेली पाहिजे होती, ही कॅन्सल केलंय त्यांनी. असं झालं. मग काय राहिला ऑप्शन तुमच्यासाठी? फक्त एकच राहिला, इथला तयार झाला. ए. 13चं उत्तर ए. बोलायचं, तुम्ही बोललं पाहिजे. बोलूनच आपल्याला पुढे जायचंय. बोलल्याशिवाय समजणार नाही. तुम्हाला काय येतंय ते आपल्याला कळणार नाही. नाही, 13चं उत्तर चेंज करून दिलंय. काय दिलंय बघा बरं, काय प्रॉब्लेम आहे आणखी त्याच्यामध्ये? इथे काय बघा, इथला इथं जोडला, इथला इथं जोडला, नंतर इथं वाढवला, इथं आला, इथं वाढवला, इथं आला. इथंच यायला पाहिजे तो. काय फरक आहे? काय चुकीचं? याच्यामध्ये हे 2 भरलेले दाखवलेत, हे 2 भरलेले आहेत. तसं नाही. हा खालचा भरलेला पाहिजे, हा 1 भरलेला आणि हा 1 भरलेला पाहिजे. म्हणून हा कॅन्सल झाला, हा बरोबर आहे. अरे असं चूक होऊ शकते, लक्षात ठेवा. चुकलं नाही पाहिजे. 13चं उत्तर बी करेक्ट आहे. म्हणून चेक करत जावं लागतं. अंदाज कधी चुकू शकतो आपला. चला नेक्स्ट, गायत्री तळेकर सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर. चौथी आकृती तयार करायची. सुरुवातीला डाव्या साईडला इकडं ऑप्शन डी. परत राईट अँगल मध्ये 90 अंशाच्या कोनात घटीवत ही आकृती फिरते. करेक्ट, फिरली, घटीवत फिरली. नंतर तीच आकृती जशाच तशी घटीवत फिरते. इथं आला कोण? म्हणजे सुरुवातीला इकडं होता, पुन्हा राईट अँगल मध्ये वर गेला, हा वरचा कोपरा इथे आला. आता इथं ऑप्शन डी. आकृत्या त्याच आहेत, पायथ्याला ज्या त्याच्या सगळ्या आकृत्या असायला पाहिजेत. इथं एक आहे आणि इथं एक आहे. मग ऑप्शन क्रमांक डी होत आहे. 14 डी. 90 अंशात वळते. डी पर्याय क्रमांक उत्तर अगदी करेक्ट. खूप छान, बेस्ट. चला नेक्स्ट प्रश्न. थँक्यू सर. शौर्य शिंदे. शौर्य शिंदे सांगा. हॅलो सर. पुढचा प्रश्न देऊ. हा सांगा काय आहे याच्यात? बघा, प्रतिघटीवत असा झाला आकार, परत असा, आता असा व्हायला पाहिजे. म्हणजे हा बाण नंबर बी. इथं जाणार, असं होणार, इथून असा, इथं एक बाण असायला पाहिजे. कुठं दिसतं ते? ऑप्शन नंबर सी. सी मध्ये दिसतो. 15चं उत्तर सी. अगदी करेक्ट. अँटी क्लॉकवाईज, प्रति घटीवत फिरणारी आकृती 90 अंशात. खूप छान, बेस्ट. नेक्स्ट प्रश्न. काय 1 2 3 4 4 आहेत, 3 राहिले. क्लॉकवाईज फिरला, एक रेषा वाढली, एक सरळ करून इथं ठेवला. ऑप्शन नंबर डी. तर असा होता, असा झाला, आता असा झाला. वरतून एक आकृती परत त्याच्या बाजूला, इकडच्या बाजूला ठेवली असं. नंतर आता शेवटच्या आकृतीमध्ये काय व्हायला पाहिजे? बघा, याचे तोंड इकडे व्हायला पाहिजेत. एकच राहील. बाकीचा राहिलेल्यामध्ये काय होईल? हा भाग जिथला तिथं फक्त एक इकडून वळवली होती. पहिली इथं टाकलेली, नंतर दुसरी इथं रेषा टाकलेली, आता तिसरी रेषा टाकायची. त्यांना कुठं टाकतील ते? तर इकडून टाकायला पाहिजे ना.
असं व्हायला पाहिजे. ते कुठं दिसतात? किंवा 3 पाहिजेत. इथं 4 आहेत, इथं 3 आहेत. पर्याय क्रमांक डी उत्तर असायला पाहिजे. 16चं उत्तर डी. अगदी डी. हं. एक जो गोल आहे तो गोल सरळ करून ती रेषा वाढवली जाते. प्रत्येक जागेवर एक रेषा वाढते. इथं 2 झाल्या होत्या, त्याच्यामध्ये 3 रेषा येतील. 3 रेषांची आकृती इथं सापडते. बस पर्याय क्रमांक डी उत्तर. थँक्यू सर. बेस्ट वेलकम. दत्तराज बोला, सांगा प्रश्नाचं उत्तर. आता याच्यात काय संबंध आहे? पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे, हे 2 टिंब, तसाच संबंध हे 4 टिंब असे सांगतात की तिसऱ्याचा चौथ्याशी असायला पाहिजे. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध Yes, जोडला sir. तोच तिसऱ्या आकृतीचा चौथ्या, आणि तो पर्यायातलं शोधायचं. सांगा. हा, इथं काय होतं? Sir. एक त्रिकोण, बाहेर चौकोन, त्याच्या बाहेरून गोल. Yes, sir. बाहेरचा गोल आतमध्ये गेला, चौकोन आहे त्याच ठिकाणी राहिला, आतमधला त्रिकोण बाहेर आला. आतली आकृती बाहेर, बाहेरची आकृती आतमध्ये. आतली आकृती त्रिकोण जी आहे ती बाहेर यायला पाहिजे. मधली आकृती जशाच तशी राहील, आणि जे सर्वात आतमध्ये जी ठेवायची ती सगळ्यात बाहेरचा चौकोन आतमध्ये ठेवावा लागेल. असं कुठे आहे? चौकोन आतमध्ये असणाऱ्या आकृत्या 2 आहेत, पण त्रिकोण सगळ्यात बाहेर पाहिजे तशी आकृती इथं आहे. समजलं? त्रिकोण आतमध्ये पाहिजे अशी आकृती इथं आहे. Sir. बोला. आवाज डबल यायचा. आवाज डबल आला. कधीपासून? सुरुवातीपासूनच. कधीपासून येतो डबल आवाज? कधीपासून येतोय? श्लोक खर्चे, श्लोक डबल आवाज येतोय का? सिंगलच आवाज व्यवस्थित आहे का माझा? सांगा. पुढच्या व्यवस्थित येतोय का? डबल येतोय? दोनदा येतोय का? व्यवस्थित येतोय. हा, खूप छान. चला सांगा. इथं एक चौकोन आहे, एक गोल आहे, एक त्रिकोण आहे. गोल चौकोन, सर आकृती प्रत्येकावर फिरते. गोल चौकोन त्रिकोण. आकृती काय झालं सांगा. कोणती आकृती प्रतिगती होत आहे? या दोघांची जागा बदलते का? काय बदलतंय? ही प्रत्येक आकृती बदलते. काय होतंय? पुढे पुढे आकृती जाते. पुढे पुढे जाते. बर, म्हणजे काय होतंय? त्रिकोण मध्ये आला. हा गोल आहे तो हा एक रिकामा सोडून डायरेक्ट इथं येत आहे. मग तसं जर झालं तर हा एक न पुढे जात आणि एक त्रिकोण वर जात आहे. करेक्ट. लक्षात आलं का? हा ही रिकामी सोडायचा, एक भाग रिकामा आहे, हा भाग रिकामा आहे, याच्यात काय करायचं नाही, याच्यातही काय करायचं नाही. पण हा जो त्रिकोण आहे तो सरळ पुढे गेला तर मग इथं यायला पाहिजे होता. नाही होत तसं. तसं कुठं होतंय? तसं कुठं झालंय? झालेलं नाही. सांगा. चेंज करा, विचार करा. तसं नाही म्हणत. हा, इकडे जाते. ही एक ना इकडे जाते. ऑप्शन नंबर ए उत्तर येते. आणि हा एक ना अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज आणि चौरस पुढे. प्रतिगतीवर. आता No, इथे sir. किती होईल? हा, बरोबर आहे. आता मग इथं sir, किती होईल? हा, प्लस शेवटी प्लस प्लस गेला शेवटी, म्हणजे इथे यायला परत पाहिजे. मल्टिप्लिकेशन फर्स्ट. इथं फर्स्टला मल्टिप्लिकेशन, आणि हा गोल आहे तो मध्ये राहायला पाहिजे. बघा बरं कुठं दिसतंय? 1 नंबरची आकृती काय आहे? बरोबर आहे का? 18ला ये. अगदी बरोबर. प्रत्येक घटीवर फिरतायत त्या आकृत्या. मध्ये असायला पाहिजे गोल. हा गुणाकार इकडे गेला आणि हे अधिकचं चिन्ह. खूप छान. बेस्ट. सुपर. असा विचार करायचा व्यवस्थित प्रत्येक आकृतीमध्ये. हॅलो सर. ज्ञानेश्वरी ना,
हो चला सांगा याच्यात काय होत असेल. सर, पहिल्या आकृतीमध्ये उजवीकडे जाणारा बाण डावीकडे झाला. हा, आणि तो वरचा त्रिकोण खाली येतो. म्हणजे ही पूर्ण फिरते 180 अंशात अशी फिरली आहे. हो आणि हा जो बाण आहे तो सुद्धा काय झाला, पूर्ण 180 अंशात फिरलेला आहे. लिहिलेला आहे. इथं बी तसंच व्हायला पाहिजे. हा गोल 180 अंशात इकडच्या साईडला असा. हा ही जो वरचा जो असा आकार आहे तो असा खाली असायला पाहिजे. इथून वर सरळ रेषा, आणि वरी जाणारी ही जी आकृती आहे ती वरती जाईल. जशाला तसं, आता ते जसं आहे तसं असं असायला पाहिजे. बरोबर. कुठं हो. दोन जागेवरती आकृती सेम आहे, इथंही सेम आहे, इथंही सेम आहे. इथं काय फरक आहे, फक्त गोल डावीकडे पाहिजे, तो याच्यामध्ये बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, 19चं उत्तर सी. हो सर. अगदी करेक्ट. छान सर, हा बोला. ते सकाळी 5 वाजताचा क्लास होणार आहे का उद्या? 5चा नाही, आताच घ्यायला लागलो आपण तो. आता बघा ही इथं नेक्स्ट. आता घेतल्यावर सकाळी घेण्याची गरज नाही, हीच वेळ पाहिजे त्याला. त्यावेळेस ऍडजस्ट नाही झालं म्हणून घ्यावं लागलं. हा नेक्स्ट. हॅलो सर. हा रितेश, सांगा या प्रश्नाचं उत्तर. एकचं काय होत आहे बघा बरं, दुसऱ्या आकृत्यामध्ये काय घडतंय, नंतर 3 ते 4 मध्ये काय होईल, तोच संबंध इथे जोडायचा. सांगा. काय दिलंय, हा त्रिकोण आहे तो वरून खाली गेला. ही पूर्ण आकृती जशाच तशी फिरली का खाली? बरोबर फिरली ना, अशी फिरली. हा, फिरली. 180 अंशामध्ये फिरली. क्लॉकवाईज म्हणा, अँटी क्लॉकवाईज. चला, ही आकृती 180 अंशात अशी फिरवली तर बघा, हा जो आहे तो असा फिरला पाहिजे पूर्ण. सर, इकडे जाणारा त्रिकोण बघा कसं होईल, खाली गोल गेला पाहिजे. 3 जागेवर खाली गोल आहे, हा चुकला. पहिल्यांदा हा कॅन्सल. दुसरा, सर सीबी कटला. जशी ती जी आकृती आहे ना खालची वर्तुळची, ती तशीच आहे. काय आहे ती जी खालची आकृती आहे ना, ती सी मध्ये ती तशी दिलेली आहे. जशाला तशी दिली आहे. हा, कोणती आकृती? खालची आकृती. ती वर्तुळची खालची नाही का, ती. मग कशी पाहिजे आपल्याला? इथं हा चौकोन ठेवलाय मध्ये, हा एक चुकला, इथंच कॅन्सल होतो. बरोबर. आता बघायचंय आपल्याला की ही आकृती फिरल्यानंतर हा मधला त्रिकोण कसा फिरणार आणि मग ते कसं तयार होणार. सांगा. आता हे जे मध्ये तयार होणारा त्रिकोण आहे तो असा राहील, जसा आहे तसाच राहील का? जसा आहे तसाच राहील का? नाही सर, काय होईल? त्याची उलटी आकृती होईल. हा त्रिकोण उलटा फिरल का सरळच राहील असाच? उलटा फिरल. बघा, इथून इथं, इथून इथं कसा होईल मग? असा का? का असा? नाही सर. सी का बी? सांगा मग. बी. का बरं? कारण सर सी मध्ये आहे का, तो जी खालचा भाग आहे ना वर्तुळचा, हा ती तसंच दिलेला आहे सी मध्ये. हो, मग तसाच पाहिजे ना आपल्याला वर्तुळचा भाग. फक्त फरक पडणार आहे ह्या मधल्या आकृतीमध्ये. ही जी आकृती ती अशी फिरून काय होणार आहे, शेवटी इकडे येणार आहे त्याचं टोक, असं इथून खाली जाणार. म्हणजे डावीकडची साईड वर राहील, इथं उजवीकडची साईड वर आहे ना, वर आहे, असा आकार आहे ना. तर मग तो काय होणार आहे, असा उलट फिरून असा होणार आहे. म्हणजे 20चं उत्तर काय येतं? बी. बी येतं उत्तर. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. मधला फक्त आकार कन्फ्युज करतो, एवढं छोटूसा. तो चेक करून बघा तुम्ही, कट करून, किंवा तसा आकार आपल्या पेजवर तयार करा, तो फिरवून बघा. पेज फिरवता येईल किंवा वही फिरवता येईल आपल्याला, त्या पद्धतीने फिरवा म्हणजे समजून जाईल. नेक्स्ट प्रश्न.
सांगा रागिनी. आता काय करायचं याच्यामध्ये, हा जो आकृती आहे ना ही पूर्ण करायची आपल्याला आकृती. हो सर. काय करायची? पूर्ण करायची. आणि तो भाग, तो जो हा जो भाग आहे तो शोधायचा आहे आपल्याला. कुठे आहे तो? हो सर. कुठे आहे हा? पर्याय कसा इथं हे कोपरे असे केलेत, हे चुकीचं आहे. इथं आहे तो छान दिसतो बरोबर. याच्यातले हे कर्व जास्त आहेत आणि इथला कर्व सुद्धा, हा जो वळणाचा भाग आहे तो जास्त आहे, म्हणजे हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. त्याच्या सूचना आलेल्या नाहीत रे, पण प्रश्नांच्या सूचना काही दिसत नाही. नेक्स्ट सांगा. ही सुद्धा आकृती पाहिले की तुमच्या लक्षात येतं, पण सांगा बरं याला आता कसं करणार. असं ड्रॉ करावं लागेल तुम्हाला, तेव्हा ते शोधता. तर ड्रॉ केल्यानंतर मग तो जो आपल्याला त्या आकृती बघायची जिथं हे तुकडे तोडले ते. बघा कुठं आहे सेम आकृती, कुठे आहे? हा ए मध्ये आहे. ए मधला हा आकार बघा, हा बरोबर आहे. सरळ रेषा बरोबर आहे. इथं नाही, इथं चुकीचं आहे, इथं चुकीचं आहे. कुठं आहे? पर्याय क्रमांक ए मध्ये. छान. हा, माझा हजेरी क्रमांक किती आहे? रोल नंबर हजेरी क्रमांक 79 दाखवतो तुझा इथे. 79. हा, ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न. काव्या जगताप, पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा गोल पूर्ण करायचा आहे. गोल, त्रिकोण किंवा चौरस अशा पद्धतीने आकृती पूर्ण करायची असते. इथला काय तयार होणार आहे? आपला पूर्ण गोल तयार होणार आहे पूर्ण. असा गोल कुठं दिसतो बघा बरं तुम्हाला, सेम आकार. आता याच्या सहित घ्यावा लागेल. तुझा आवाज लहान येतोय बाळा. पर्याय क्रमांक ए मध्ये. बी मध्ये हा आकार चुकीचा आहे. सी मध्ये काय झालं? सी मध्ये हा आकार चुकीचा आहे. डी मध्ये तर वेगळीच आकृती दिसते. फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये तो बरोबर आहे. 23चं उत्तर ए. चेक करत चला, तुमच्याकडे पुस्तक असू द्यात. बरोबर आहे. खूप छान. पण तुझा आवाज काव्या खूप लहान येतो. आराध्या शाहू, नेक्स्ट प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. सांगा. सर माझं उत्तर ऑप्शन नंबर सी आलं. आपल्याला फक्त हा त्रिकोण पूर्ण करायचा आहे जोडून. मग आता जो खाली आकार तयार झालेला आहे त्या पद्धतीने. मला आवाज डबल येतोय. तुझ्याकडे माईक मध्ये प्रॉब्लेम, तुझा ऑन केल्यामुळे प्रॉब्लेम येतो तो काहीतरी असं. इथं एक आहे, हा सेम आहे, हा चुकीचा आहे. झालं. पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. आवाजाचं तिथं इको तयार होतो तुझ्या, त्यामुळे दाखवत आहे तसं. बोल सर. आराध्या बोल. सर माझा आवाज येतोय का? येतो मला आवाज तुझा. हॅलो. बोला नेक्स्ट प्रश्न. स्वरा बोला. सांग स्वरा. ही या ठिकाणी XY नावाचं हे काय आरसा आहे? हा प्रतिमा दाखवायची. स्वरा इकडे लक्ष नसेल तर मग पुढच्याकडे द्यावं लागेल माहिती. स्वराज आहे, स्वराज. प्राची शिंदे. परत परत तुझ्याकडे द्यायला का नाही? हिमांशू गोये सांगा. हा काय असतं याच्यामध्ये माहित आहे का? ही आकृती जशाच तशी अशी पलटी मारून अशी बसते. हो, आरशातील प्रतिमा. याच्या जवळचा जो गोल आहे तो कसा आहे? असा उभा होऊन असा आहे. तर तो या आरशाच्या इकडचा जवळचा उभा होऊन गोल असायला पाहिजे. हो. या गोलाचा आरशाकडचा भाग रंगवलेला आहे अर्धा. तर इथल्याही गोलामध्ये आरशाकडचा, इथं आरसा आहे, या आरशाकडचाच अर्धा भाग रंगवलेला पाहिजे. इथं एक आहे, इथं एक आहे, इथं आहे. याच्यात चुकीचा आहे तो. आकृती कॅन्सल होते. उत्तर पर्याय डी. जे आडव्या रेखांकित केलेला आहे तो माझं उत्तर डी आलं. कडचा आहे.
तसाच तो आरशाच्या बाजूचाच आकार म्हणजे हा रंगवलेला पाहिजे, पण हे तर पहिलाच कॅन्सल झालाय. इथं बघितलं तर हा भाग रंगवलेला पाहिजे, हा चुकीचा दाखवला. इथं ही चुकली आकृती, इथंही तसंच चुकीचं. आरशाकडचा भाग रंगवले रेखांकित केलेली जे त्रिकोण आहे तो चेक केल्यानंतर लक्षात येतं की पर्याय क्रमांक डी उत्तर. बोल काय म्हणते बाळा? माझं उत्तर पर्याय डी आलं. अगदी करेक्ट, बरोबर उत्तर आहे. हा कोण आहे? शरयू. शरयू बोल बाळा. हॅलो सर. सांगा याचं उत्तर. सर माझं माहिती D3L7Q. आता हा क्यू कसा तयार होईल? क्यूचा इथली रेस जर आरशाकडे जात असेल तर क्यू इकडे येताना असा आरशाकडे आला पाहिजे. इथं एक आहे, इथं एक आहे, हा चुकला क्यू, हा चुकला क्यू. उलट क्यू होताना या दोघांमध्ये बरोबर राहिला. 7 जो आहे तो असा आहे तर तो उलटा 7 झाला पाहिजे. इथला बरोबर आहे. हा बोला बोला. सर माझा डबल माईक ऑन केलाय. डबल आला तुला चान्स? हा बर, पुढे देऊ आपण. पुढचे विद्यार्थी असू द्या ना, सांगा उत्तर काय आले. डबल डबल आहेत विद्यार्थी. हो बर ठीक आहे. हा समृद्धी बोल. हा 7, हा यल जो आहे असा आकार आहे. तो आकार यल आपल्याला बघावा लागेल. त्याचं इकडं टोक उलट झाला पाहिजे. इथं बरोबर आहे. इथला यल हा जशास तसा दिलाय, इथला यल जशास तसा, ही चुकला. आता 3 जर कॅन्सल झाल्या तर ऑटोमॅटिकच उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये सापडतं. 26चं उत्तर ए. चला नेक्स्ट प्रश्न सांगा. मस्के, एकता मस्के बोला. आपण द्या उत्तर. याचं टोक आरशाकडे, वरचा भाग बरोच राहणार आहे, हा भाग फक्त अशी पलटी होणार आहे आकृती. हा बाणाचं टोक आरशाकडे आहे. या बाणाचं टोक रिकामा आरशाकडे असणारी एकमेव आकृती फक्त तुमच्या याच्यात आहे. बघा हा चेक करा. हा अगदी बरोबर इथं दिसतो, दुसरी कुठंच नाही, म्हणून डायरेक्ट उत्तर सापडलं तुम्हाला. सी आलं लक्षात? आता बाकीचं बघायची गरज नाही, कारण इथला बाण चुकीचा दिलाय, हा भरलेला आहे. इथला वेगळाच गोल दिलाय, इथं जो दिलाय तो बाण नाहीच. ऑटोमॅटिकच 3 आकृत्या कॅन्सल झाल्या. फर्स्ट उत्तर भेटलं तुम्हाला. नेक्स्ट प्रश्न. छान एकता. नंतर राजवीर काळे सांगा पुढचा प्रश्न. ही आरसा आहे, आरशाची प्रतिमा तयार करायची. हा जो आरसा आहे तो इकडे गेल्यानंतर कसा होणार? असा होणार. आणि पहिलाच आहे, इथं त्रिकोणाचा चुकीचा आहे, इथंही त्रिकोणाचा आकार चुकीचा आहे, हाही म्हणजे कोणाचा. इथं फक्त बरोबर गोल दिलेला आहे, म्हणून हे उत्तर तुमचं बरोबर आहे. झालं, एकाच याच्यामध्ये उत्तर सापडत आहे. खूप सोपी आकृती, खूप छान. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न वाचायचा. विराज काय प्रश्न आहे? घड्या घालून, बघा हे काय केलेलं, घड्या घालून त्याला स्पंज केलेलं आहे आणि ती घडी उघडून घड्या घालाव उलघडा नावाच्या पाठातला हा प्रश्न आहे. चला घ्या. काय करता येईल? हा चौरस आकार घेतला, त्याला इकडं दुमडला, घडी घातली, नंतर खालून वर घडी घातली. घडी घातल्यानंतर तो अशा ठिकाणी पंच केला, कट केला, इथूनही तो आकार कट केला आणि इथं हा भरलेला गोल आहे. त्या पद्धतीनं रंगवला. समजा काय होईल आता? जर याला उलगडलं तर हा त्रिकोणाचा जो भाग आहे तो हा त्रिकोण असाच तयार होणार. इथं ही आकृती इथं येणार, हा त्रिकोण असा कट होणार आणि इथला हा जो भाग आहे इथला तो इथून असा येणार. नंतर काय होणार? याला जर इकडं पलटी मारलं तर इथून असा गोल, इथून त्रिकोण इथं येणार आणि इकडून असा गोल तयार होईल. जशास तशी इकडे ती आकृती तयार होईल. इथं आल्यानंतर कुठे आहे हा भाग बघा, आणि इकडचा जो भरलेला हा कोपरा आहे अशा पद्धतीचा, तो इथंही भरून घेणार. चला कुठे आहे? सेम जशास तसं.
इथं तर काय संबंध नाही, हे इकडच्या कोपऱ्यामध्ये यायचा संबंध नाही, इथं एकच गोल तयार झाला हे पण चुकीचं आहे. इथं आहे, ही आकृती अगदी सेम आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये 30 नंबरची आकृती त्याच पद्धतीनं सोडवायची. बोला की रे, अरे तुम्ही बोललं पाहिजे. प्राची, प्राची बोल. हा बोल, सांगा. इथं गोल आहे, पहिला गोल इकडं दुमडलं, घडी घातली, नंतर खाली झालेला अर्धा जो गोल आहे तो पुन्हा पाव भाग तयार केला. पाव भाग केल्यानंतर इथं कट केला, कोपऱ्यात पंच केला आणि मध्ये एक गोल पंच केला, कट केला. काय होईल? असाच हा त्रिकोण या चारही कोपऱ्यावर असाच तयार होईल. ठीक आहे. हा गोल आहे तो इथं येईल, इथं येईल, इथं येईल, चार जागेवर चार गोल येतील आणि चार ठिकाणी चार त्रिकोण कट केलेले असतील. चार ठिकाणी चार गोल दिसतील. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. 30चं उत्तर बी, अगदी बरोबर. घडी घाला व उलगडा नावाचा भाग आहे हा. कोण राहिलंय? ज्यांना नवीन बोलायचे त्यांनी द्या, रिक्वेस्ट द्या. सार्थक ठोंबरे बोला. काय कसं होईल? याच्यामध्ये घडी घातली, काय घडी घातली? कशी घडी घातली? पहिल्यांदा हा जो चौकोन आहे तो कट करून याच्यावर आला, नंतर इथून कट करून तो वर गेला, म्हणजे घडी घालून. आता त्याला पंच केलेलं आहे, इथं क्रॉप केला, इथं क्रॉप केला, इथं असं पंच केलेलं आहे, इथं चौकोन टाकला, इथं त्रिकोण, इथं हे काटकोनात कट केलेला आहे. हा काटकोनात कट केलेला जशाच तसा इथं तयार होईल, इथला इथं तयार होईल आणि याचाच भाग इकडचा जशाच तसा इथं तयार होईल आणि हा वरचा जो भाग आहे तो जशाच तसा खाली तयार होईल. हा त्रिकोण इकडून रंगवलेला आहे, इथंही जाईल. चार वेळेस घडी ना, म्हणून तो चार जागेवर असा पूर्ण मध्ये चौकोन रंगवलेला आहे. ही आकृती इकडे जाऊन या ठिकाणी एक गोल, इथे एक गोल, ही आकृती इथं जाऊन इथे एक गोल, ही आकृती इथं जाऊन इथं एक गोल, कुठं असेल इथे एक गोल. अशा पद्धतीचे हे झालं पाहिजे. कुठे असं दिसतंय, पण हे क्रॉप केलं इथं आहे, पण हा त्रिकोण नाही होत इथं तयार, तो वेगळा. मग हे असं व्हायला पाहिजे, असा व्हायला पाहिजे, पण याच्यात हा त्रिकोण एक्स्ट्रा दिलाय, गरज नाही. हा असा व्हायला पाहिजे. पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. समजतंय का? पवार, निषाद पवार बोला. सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर द्या, बोललं पाहिजे. रविराज बोला, बोला रविराज. अश्विन बोला. हॅलो सर. हा बोल बाळा, बोलायचं जेवढं येईल तेवढं घडी बोलायचं. घालायची, इथं घडी घालायची, खाली घातली, इथून मोठ दुमडली, एकावर एक चार घड्या झाल्या, तिथून पुन्हा दुमडली, अर्धा भाग तयार झाला इथं त्रिकोण, आणि याचा त्याच्यात इकडून असे झालं आणि हा चौकोन तयार होईल. हा चौकोन जशाच तसा चार ठिकाणी जाईल. इथं काय होईल? इथून इकडं त्याला दोन्ही साईडनं असे चार 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 आकार, चार कड्या. तसाच नंबर बी इथं पण तयार होईल आणि तसाच त्रिकोण इकडं पण तयार होईल. त्याच्या नंबर बी करायचं. कुठं आहे तो? असं याच्यामध्ये तर प्लसचं चिन्ह व्हायला, हे नाही, हे बी मध्ये आहे. मध्ये चार कड्या, इथंही चार कड्या, चारच कडे. या दोघात काय फरक आहे बी आणि याच्यामध्ये? बी मध्ये कोण आहे का? कोण ते दोन द्यायचे. बी मध्ये जो कोण आहे का? कोण? हा, तिथे दोन गोल द्यायचे होते. कोपऱ्यावर दोन गोल पाहिजे का? अगदी करेक्ट.
हा जो गोल आहेत ना, हे दोन बाजूचे दोघांचे शेजारी यायला पाहिजेत. असं प्रत्येक 4 भागात झालं पाहिजे. छान, खूप छान, खूप मस्त निरीक्षण आहे तुझं. सेम असंच पाहिजे. ते इथं नाही, इथं कोपऱ्यापर्यंत कोपऱ्यावर एकच गोल दिसतो प्रत्येक जागेवर. हा फरक आहे याच्यातला. हा नाही पाहिजे, हा होणार नाही तयार. डी पर्याय क्रमांक तयार होईल. अगदी बरोबर, खूप छान. डबल गोल तयार झाला पाहिजे. चला पुढचा प्रश्न 33 नंबरचा. कुठं गेला प्रश्न? कुठच नाही. पुढे आहे का? आहे. हा 33चा नाही, 33 ते 37 प्रश्न नाही. 37 ते 40 आला डायरेक्ट. बाकीचे कुठे गेले? बरं ठीक आहे, जे असतील ते. हा काय हे 37 38. चला 37 मध्ये काय बघा, काय झालेलं आहे. हा आकार कोणत्या आकृतीमध्ये दिसतो ते आपल्याला शोधायचंय. कसं शोधणार सांगा? सांगा. नभा बोला. हा आकार कुठे असेल? या आकृतीत कुठे दिसणार? ही जशाच तशी आकृती आपल्याला तसं शोधायचंय. कुठं असणार? शोधा बरं, कुठं दिसतो तो, कुठं असेल तो आकार? कोण सांगतंय? सांगा. काव्या सांगा. शिवांश कदम. हॅलो. बोला, सांगा याच्यामध्ये कुठं दिसतो तो आकार? हे सेम जशाच तसा हा मागचा. ऑप्शन काय पाहिजे आपल्याला? एक सरळ रेषा, थोडी वाकडी आणि स्ट्रेट. मग वरची जी आकृती, ती वरची रेषा कोणती? ही का? डी मध्ये तिथंच आहे. इथं बस, तिथेच आहे. इथं आहे. सी मध्ये जो त्रिकोण आहे थोडा मोठा दिलेला आहे आणि खालची रेष नाही. खालची रेष नाही का? खाली रेष नाही का? इकडं पाहिजे ते, आणि उलट होत आहे. तो डी मध्ये बरोबर बसतो. इथं सांगा हा कुठे असेल? हा आकार कुठे आहे? हा आकार ऑप्शन सी. ऑप्शन सी मध्ये या ठिकाणी हा तिरकी रेषा, त्याच्यानंतर ही सरळ वर जाते, तिथून थोडी तिरकी खाली येते, आणि तिथून सरळ अशी इकडे जाते. आहे का बरोबर? हो आहे ना. सेम आकार तयार झाला, तिथं सापडतो. हो. नेक्स्ट इथं बघा, हा आकार कुठे आहे? जुन्या मानवानं अशी कुऱ्हाड तयार केली होती, अशी हत्यार, दगडाची हत्यारामध्ये, आहे ना. ऑप्शन सी. कुठे हा आकार? सी मध्ये. कुठं सी मध्ये? त्या आतील त्रिकोणामध्ये एक साइडला आहे. त्याच्या खाली. हा जर एक साइड घेतली फक्त इतकी तर, हो. आहे का नाही? हा घेतला तर हा जशाच तसा आकार होतो. 39चा सी मध्ये. आणि सांगा 40चं काय? झेड तयार झाला पाहिजे आणि नंतर उभी एक रेषा गेली पाहिजे त्याच्यातून. ऑप्शन बी. इथं एक आहे असं, आणि इथं सुद्धा आहे. इथं काय फरक आहे मग?
इथला फरक आहे की या रेषेच्या बरोबरीनं खाली ही रेषा आली असली पाहिजे, खरं. आणि इथं जी आहे ती ही रेषा इथपर्यंत आहे, ही इथपर्यंतच येते, म्हणजे कमी आहे ना. असं पाहिजे, ही इथून इथपर्यंत असली पाहिजे, समान असल्या पाहिजे दोन्ही तेवढ्या लांब. हा फरक आहे या दोन्ही. ऑप्शन बी. हे कॅन्सल होईल. पर्याय क्रमांक बी राहील खाली. नेक्स्ट, 3 अंकी एकूण संख्या किती? गणित सुरू झाला भाग. गणिताचे किती प्रश्न? 20 प्रश्न. गुण किती? 25 गुण. वेळ किती? 40 मिनिटे. 40 मिनिटे. हा, आर्यन ओहा सांगा पहिल्या प्रश्नाचं. 3 अंकी एकूण संख्या किती? किती आहेत 3 अंकी? 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 3 अंकी सर्वात मोठी संख्या आणि त्याच्यातून सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या जर वजा केली तर उत्तर राहतं 999. 900. पर्याय क्रमांक सी उत्तर आहे 900. या 3 अंकी संख्या आहेत. पर्याय क्रमांक सी उत्तर अगदी बरोबर. समर्थ पाटील, नेक्स्ट प्रश्न आपल्यासाठी. सांगा. हॅलो सर. डॅश डॅश कोण तयार करतात? कोण तयार करतात? कोणत्या पर्यायामध्ये सांगितलेला पर्याय कोण तयार करतात? 2 रेषाखंड, एक बिंदू सामायिक असणारे 2 रेषाखंड, 2 किरण का 2 रेषा? कोण तयार करतात? कोण म्हणजे कोण? हा कोण जो असतो तो कोण तयार, कोणाकडून तयार होतो? कोणत्या पर्यायातून होईल? सांगा. 2 किरण असले, 2 किरण असले तर होऊ शकतो, पण होतोच का? हा एक किरण आहे आणि हा दुसरा एक किरण आहे. असे जर 2 किरण असले तर कोण तयार होणार नाही. परंतु जर एकाच बिंदूतून जाणारे 2 किरण असतील 2 विरुद्ध दिशांना तर कोण तयार होतो. म्हणून एकच सामायिक बिंदू पाहिजे त्याचा आणि 2 रेषाखंड असले तरी चालतील. रेषाखंड म्हणजे काय? आणि इकडे एक. आता ह्याला बाण नाही म्हणजे ते रेषाखंड नाही, रेषाखंड आहे. रेषाखंड म्हणजे एका रेषेचा घेतलेला तर त्याला म्हणतात रेषाखंड. रेषा याला म्हणतात. रेषा कोणाला म्हणायचं? ज्या आकृतीला दोन्ही बाजूने बाण असतो ती झाली रेषा. किरण काय? किरण काय असतं? किरण म्हणजे ज्या आकृतीला एकाच बाजूला कोणीकडे तरी बाण आहे, एकाच बाजूला, आणि एका बाजूला ती वाढत नाही, तर पूर्ण असतं, बंद असतं. इथून सुरुवात झालेली असते. जसं सूर्यापासून तुमच्या इकडे किरण येतात पृथ्वीपर्यंत, तसं किरण एका बाजूला बाण असणारा किरण, दोन्ही बाजूला बाण असणारी रेषा आणि रेषेचे केलेले तुकडे त्याला म्हणतात रेषाखंड म्हणजे रेख. असे जर सामायिक बिंदू असणारे जर 2 रेषाखंड असले तर मात्र निश्चित काय तयार होतो? काय तयार होतो? कोण तयार होत असतो. सामायिक बिंदू याच्यातून इकडे एक रेषाखंड जातो, इकडे एक जातो. झाला की नाही इथं कोण तयार? फक्त 2 रेषाखंड जर आपण घेतले तर कोण तयार होत नाही. त्याचा एक बिंदू सामायिक असला पाहिजे. हे दोन्ही जोडलेले असले पाहिजेत कुठंतरी, तेव्हाच होतो. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं.
पुढचा प्रश्न पुढच्या विद्यार्थ्यासाठी. गुरव बोला. मोठ्यात मोठी, अरे आवाज त्रास नाही झाला पाहिजे, लईच आवाज येत होता तुझा. क्रिश बोला. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्यातील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल? अगोदर ती संख्या बघावं लागेल. 5 अंकी संख्या मोठी, मोठ्यात मोठी म्हणलं की 9 ने तयार करायची. 9 9 5 वेळेस 9 लिहिला. 5 अंकी लहान संख्या, लहान म्हटलं तर 10,000 त्याच्यावर 0 द्यावे लागतील 5 अंक होईपर्यंत. हा, आता जर यांची वजाबाकी केली तर फक्त इथं 8 राहतो, बाकीचे जशाच तसे 9 राहतील. मग यातल्या कुणी भाग जाईल? 2 न तर जाणार नाही. 2 ची कसोटी सांगते किती? समसंख्या पाहिजे. शेवटचा 5 ने पण नाही जाणार सर. 5 ने जाणार नाही, कारण शेवटचा अंक 0 किंवा 5 पाहिजे. 3 ने जाईल का नाही ते बघावं लागेल. 3 ने जाण्यासाठी या संख्येतील अंकांची बेरीज काय यायला पाहिजे? 3 च्या पटीत. 3 च्या पटीत. मला वाटत नाही बेरीज येईल म्हणून, कारण 9 9 2 18 9 3 17 9 4 36 झाले. 36 आणि 8 किती झाले सांगा? 44. 44. नाही येणार, कारण इथं बी जर 9 असता तर बरोबर गेला असता. राहिलाच भाग फक्त 7, मग 7 ने भाग जात असणार. आणि जातो का ते तुम्ही चेक करा. 7 ने भाग जातो यासाठी, म्हणजे 43 ला उत्तर आहे 7 ने भाग जातो. किंवा 7 ची कसोटी तुम्ही लावा, किंवा 7 ची कसोटी लावण्यापेक्षा डायरेक्ट भाग दिलेला परवडतो. 7 1 7, 1 राहिला. 7 2 14, 5 राहिले. 5 59 झाले. बघा 7 7 49, 7 8 56, 4 राहिले. 7 7 49. बघा बरं जातोय का? कुणी जातोय? 7 ने. 7 ने जातोय. नेक्स्ट पुढचा प्रश्न सांगा. स्वराज राऊत. 2 एक संख्या ही असेल तर दुसरी संख्या कोणती? 2 संख्यांची बेरीज 9/4 आहे. एक संख्या 3/4 आहे, तर दुसरी संख्या आहे. डायरेक्ट याच्यावरून सांगता येईल. एक संख्या काय रे? 3/4 आहे. दुसरी संख्या माहित नाही, पण इथं तयार करायची आपल्याला याच्यामध्ये. आणि उत्तर काय सांगितलंय त्यांनी? 9/4 आहे. छेद तर समान आहे. छेद समान आहे. मग 3 आणि 6/4. मग इथं छेद तर तोच असला पाहिजे, कोणताही असला तरी. मग हे 3 मध्ये फक्त अंशाची बेरीज होत असते. वर कोण येईल? कोण यायला पाहिजे वर? 3 आणि इथं किती घेतल्यानंतर 9 येतील? 6. 3 मध्ये जर 6 मिळवले तर 9 येतील. पण हा पर्याय दिसतो का? नाही. कारण काय? तर इथं याच संक्षिप्त रूप दिलंय. 3/2. 2 4. हे 3/2 जरी मिळवलं तरी चालतंय. तेच असतं 3/2 म्हणजे छेद समान करताना परत त्याची 6/4 होतात. पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. 44. सराव करा, अभ्यास करा, समजून जाईल तुम्हाला. सुबोध सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर. सर, पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न येतो. पहिल्या 5 मधल्या कुठल्या तरी संख्या विचारतील, त्यांच्यातली बेरीज करावी लागेल. हा प्रश्न नेहमी येतो परीक्षेला. मूळ संख्यावर एक प्रश्न निश्चित पडतो. काय पहिल्या 5 मूळ संख्यांची सुरुवात कुठून होते? 2 3 5 7. किती पाहिजेत? 5. 4च झाले. 2 3 5 7 11. आणि यांची काय विचारली? बेरीज करायची. सांगा, करा बेरीज. कशी येईल? 11 आणि 7 18. 18 5 23. 23 आणि 3 26 आणि 28. 26 आणि 2 28. बेरीज चुकू देऊ नका. सहज उत्तर चुकायचं नाही पाहिजे. हा झाला बरोबर.
ठीक आहे. हो. नंतर पुढचा प्रश्न सांगा. नेक्स्ट प्रश्न. एका क्रिकेटपटूची 24 धावांची सरासरी. सरासरी हा फार महत्वाचा भाग आहे. सरासरीवर प्रश्न येणारच. 24 डावांमधील धावांची सरासरी 30 आहे. 25व्या डावामध्ये त्याने किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या धावांची सरासरी 31 होईल. काय करावं लागतं या उदाहरणात रे? काय करावं लागतं? 24 डावांमध्ये 30 धावा आहेत. 30 ची सरासरी. सरासरी गुणवले डाव त्याचे म्हणजे 24 गुणवले 30. आहे की नाही? हो. हे जे उत्तर येईल ते वजा करावं लागेल 25 गुणवले 31 म्हणून. याचं जे उत्तर येईल ते 25 गुणवले 31 मधून वजा करा. 24 आणि 48, 24 त्रिक 72. संख्यांचा गुणाकार, वरचा शून्य जशाच तसा. खूप छान, सोपी पद्धत आहे. इथं तसंच करा. 25 एक 25. किती राहिले? 2. 25 77 2 77. या दोन्हीतला फरक सांगा किंवा वजाबाकी करा. 775 वजा 720 आणि राहिले 5. 7 मधून 5 इथं 5 राहिले. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. समजल का? हे का असं? सरासरीच्या सूत्राचा अभ्यास करा किंवा सरासरीवर एक स्वतंत्र तासिका असते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगल आपण सरासरी कसा काढतात, काय सरासरीची कन्सेप्ट आहे, मध्यमान कसं असतं. सरासरीचं दुसरं नाव मध्यमान आहे. त्याच्यावर एक मागची आहे एक तासिका आपली युट्यूबला आणि आताही एखाद्या वेळेला ती घेतली जाते कारण त्याच्यावर बराच सराव करावा लागतो. नेक्स्ट प्रश्न. चला, कोण आहे आणखी बोलणारे इच्छुक? सक्रिय ज्याला संधी मिळाली नाही असा कोण आहे? द्या बोलता आलं पाहिजे. सोनम बोला. सर. सोनम बोल. 252 या संख्येचे मूळ अवयव पुढील पैकी कोणते? मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहित आहे. आपण पहिल्यांदा 252 ला भाग जातो. 252 मूळ अवयव तर सीडी पद्धतीने काढू आपण. चालेल का? 252 भागिले 2 करायचं. 2 ने भाग जातो. 2 ने सुरुवात करू. 2 ने भाग दिला. बे 1 बे 126. 4 1 राहिला 12 झाले. बे सक्क 12 किंवा 252 चे निम्मे करा, बरोबर होऊन जाईल. परत 2 ने भाग जातो. बेसक्क 12 बेत्रिक 6 आणि आता बेत्रिक 2 ने 6. जाणार नाही, आता 3 ने जाईल कारण 63 या संख्येला 3 न 6 3 1 3 2 7 3 1 3 करेक्ट. परत 3 ने जाईल. 3 ने 3 7 21 7 3 7 21 नाही, फक्त 7 ने जाईल 1. हो. 2 2 3 3 7 2 2 3 3 आणि 7. 2 2 3 3 7. छान. पर्याय क्रमांक 1. ये. थँक्यू 2 सर. 2 3 3 7. खूप छान, बेस्ट, सुपर. चला नेक्स्ट प्रश्न. माईक बंद करू का? हो चालेल. प्रशांत सांगा. 5.140 दशांश सममूल्य आहे. दशांश म्हणजे पॉइंट मध्ये उत्तर पाहिजे आणि सममूल्य आहे म्हणजे त्याची किंमत किती, ती समान किंमत किती असेल ती काढायची. म्हणजे सोडवायचं डायरेक्ट 5.140 ला. सोडवा ना, काय अवघड आहे? काय नाही अवघड. हा, डायरेक्ट यांचा भागाकार केला तरी चालतो. वेगळ्या वेगळ्या अँगलने विचार करा. 5 पूर्णांक म्हणजे 5 पूर्णांक म्हटलं 140 आहे. पूर्णांक म्हणजे 5 ही पॉइंटच्या अलीकडची संख्या आहे. इथं पॉइंट असतो. फक्त अपूर्णांक कोणता आहे? 140.
त्या 1/40चा जर विचार केला तर छेदस्थानच्या संख्येवरचा पॉइंट काढून टाकता येत, म्हणजे 0 कट केला तर इथं असणारा पॉइंट इथं येतो का? इथं येतो पॉइंट, असा आहे बघा. तसंही करता येत आहे. किंवा उलट जर विचार करायचा असेल तर उलट करायला थोडा म्हणजे वेळ लागेल. म्हणजे 0.1 छेदस्थानी 4 असं तयार होत आहे पुढं. पण 4 सुद्धा ठेवायचा नाही आपल्याला, 4 ने त्या पॉइंट 1 ला भाग द्यायचा आहे. तर द्या बरं 4 न भाग कसा जाईल सांगा बरं, सांगा कसा जाईल 4 ने भाग? 10 झाले. 0.1 ला भाग जात नाही, 0चा भाग बसला. सांगा, कोणीच सांगत नाही का? सोहम अडसूळ सांगा. ऑप्शन नंबर ए. बोला, मी तुमच्याकडूनच ऐकणार कोणाकडून तरी. प्राची सांगा, संस्कार सांगा. हॅलो सर. हा बोल. सत्यम मुंडे आहे. याचही काढून बघू शकता तुम्ही, काय अडचण नाही. याला जर विचार केला का तर बघा काय होतं. याच 5.25 ला जर आपण तसं मांडलं तर 5.25 छेदस्थानी 40 होतात. नाही अगोदर काय करायचं, 25 ते 100 होतात. आणि 25 1 25 25 चौक 100 असं म्हणजे 5.1/4 होत. इथं विचार करा, 10 झाले. 1 दिल्यामुळे 10 झाले. 4 2 8 सर 2 राहिले. सर पॉइंट दिलेला आहे, 1 0 भेटेल. 4 25 म्हणजे पॉइंट 025 5.025. ऑप्शन नंबर सी. 5.0. जिथं कन्फ्युजन होईल क्रॉस चेक करायचं लगेच, कुणाकडूनही होऊ शकतं. ऑप्शन नंबर सी. याचं रूपांतर असं करता येतंय का शोधून घ्या. काय होईल, 5 दशांश तसा ठेवला, 0.25 जर वर घेतला तर 3 अंकानंतरचं दशांश चिन्ह खाली लिहायचे. एकावर किती शून्य द्यावे लागतील तुम्हाला? 3 शून्य द्यावे लागतील. द्या. याचा जर भागाकार आपण करायला गेलो तर 25 1 25 100 आणि 0 0 आणि हा वरचा 0 दशांश तसा. 5.40 असंच होतं. बरोबर आहे का? म्हणजे आपलं उत्तर अगदी करेक्ट आहे. क्रॉस चेक करून सुद्धा दाखवलं. याचं उत्तर 1/4 येत आहे. या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे, हे असं क्रॉस चेक करून काढा. नेक्स्ट प्रश्न. एक मोटर गाडी 12 मिनिटात किती? कळसकर मुंडे राहिली. हॅलो सर. सांग मला काय. एक मोटार गाडी 12 मिनिटात 1000 मीटर. हा प्रश्नावर एक विशेष आपल्याला घ्यावी लागते. 15 मिनिटात ते किती अंतर जाईल? 12 मिनिटात 100 मीटर. इथं मिनिट लिहा. इथं अंतर लिहा. कशामध्ये? मीटर मध्ये. 12 मिनिटात 1000 मीटर. 12 मिनिटात 1000 मीटर. 1000 मीटर मध्ये किती किलोमीटर रे? 1 किलोमीटर असतो. 1. जाऊ द्या, मीटरचं मीटरच लिहू ना, कारण पर्याय बी मीटर मध्येच विचारलेत म्हणजे मीटर मध्येच राहू द्या. 15 मिनिटात किती जाईल?
15 मिनिट दिलेत पण अंतर माहित नाही, म्हणजे इथलं उत्तर काढायचंय. 12 मिनिटात एवढं जाणार आहे तर 15 ला किती? तिरकस गुणाकार बरोबर मांडायचा असतो, किंवा याचा आणि याचा गुणाकार करून छेदस्थानी 12 टाकायचे असतात. ज्याचा जोडीदार सोबत नाही x मानायचा आहे त्याला खाली तिरका दोघाचा गुणाकार 1000 चा 15चा गुणाकार, तिरका गुणाकार, छेदस्थानी एकटी संख्या ज्याचा जोडीदार नाही ती. सांगा. 3 5 15, 3 चौक 12, 4 1 4, 4 2 8, 2 राहिले, 4 25, 1 0 राहिला, जसं तसा. 250चे 5 भाग, 250चे 4 भाग केले तर 1000 होतात. 250चे 5 भाग केले तर 25 5 सव्वाशे, 1 0. 1250. पर्याय क्रमांक डी उत्तर. नेक्स्ट प्रश्न सांगा. मुंढेचा मगाशी येत होता, कुठे गेली? कुठे कुठे मुंढे नाही, थेटे. चला विराज आहे, विराज बोला. जर एखाद्या गुणाकाराच्या पूर्ण पदावलीमध्ये एकच शून्य येत असेल तर या सगळ्याचं उत्तर डायरेक्ट सांगता येतं 0. पण फक्त गुणाकारात राहिला प्रश्न अधिक 700चा, त्याचा 0 होणार नाही. त्या अधिक 700 या शून्यामध्ये मिळवावे लागतील. शून्यात कोणती संख्या मिसळली तर उत्तर तीच संख्या राहील. समजतंय का? हो कळायलंय का? हो होय, समजतंय का? काय म्हणलं कळलं का? हो. काय म्हणतोय मी? ओंकार, हॅलो सर. हे समजलं का? हो. नेक्स्ट प्रश्न 2 आहे. कोण मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या साधनाचा उपयोग करतात? कोण मापक नावाचं साधन असतं. जर बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो. हा कोण मापक असतो, हा दिसतोय का सगळ्यांना? हो. अशा पद्धतीचं तुमच्या कंपास पेटीमध्ये एक आकृती असते आणि तिचं नाव कोन मापक. दिसली? हो. ठीक आहे. सर, हा, चॅट बंद करता का? काय काय बंद करू? चॅट कसला कॅट? चॅट चॅट. हा, चॅट बंद का? बरं झालं, बरं झालं सांगितलंस. मला माहितीच नाही कोण काय करायला लागलंय तिकडे ते. बोलायले. हा, आपण फक्त त्यांना प्रायव्हेट चॅट करून टाकू. आता कसं जमलं. पुढे जरा. हा, बरं झालं तू सांगितलंस. तुझं लक्ष आहे म्हणायचं त्यांच्याकडे सुद्धा. 6. हा, सार्थक अर्किले. माईक कट झाला तुझा. हा, 6 अंकी सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी 3 अंकी संख्या यांच्यातला फरक किती? 6 अंकी सर्वात लहान संख्या कोण आहे? 1 लिहावा लागेल आणि बाकीचे राहिलेले 5 शून्य द्यावे लागतील. म्हणजे 6 अंकी संख्या झाली. 6 अंकी सर्वात लहान संख्या. सर्वात मोठी 3 अंकी. हो सर. 3 अंकी संख्या जर मोठी लिहिली तर 9 9 9 लिहावं लागतील. आणि यांच्यातला फरक म्हणजे म्हणता येतं की वजाबाकी करा. फरक शब्दाचा अर्थ गणितात वजाबाकी असा होतो. सांगा बरं कसं करायचं? हा, सांगा. सांगा की. हॅलो सर. हा, करा तुम्ही. उष्णा करा. उसना घ्या. याच्याकडून घेतला, इथं 10 झाले. इथून एक उसना घेतला, इथं 9 राहिले. 9. 10 झाले. इथं 9 राहिले. परत इथं 9 राहिले. 9.
परत इथं 10 डायरेक्ट जर केलं तर सोपं जाईल का नाही? असं बर ठीक आहे. हा 9 ने 1 10, 9 9 गेला 0, 9 9 गेला 0, शून्य किती राहिले? 99 राहिले ना खाली इथं. मग डायरेक्टच नसते वाटी करता आली आपल्याला. 99 001 पर्याय क्रमांक B. पर्याय क्रमांक सर बी. ओके ओके छान. स्वरा बोला, सांगा प्रश्नाचं उत्तर. मम्मी नाही सांगताय. ओंकार सांगा. हॅलो सर. हा, बोल. एक वस्तू 4500 ला विकली असता फायदा होतो म्हणजे नफा होतो. हो. तीच वस्तू 3750 ला विकली की तोटा होतो. जर होणारा फायदा तोट्याच्या दुप्पट असेल तर ती वस्तूची खरेदी किंमत किती? हो सर. 450 ला फायदा, हो. 450 नाही 4500 ला फायदा, फायदा म्हणजे नफा. आणि जर पाठीमाग आलो आणि वजा बाकी इकडे जर मायनस गेलो 3750 ला कमीला विकली तर इथं होतं तोटा. म्हणजे याचा अर्थ या दोन्हीच्या मध्ये कुठंतरी त्याची मूळ किंमत आहे. हो सर. नाही कुठं सांगितली त्यांनी? जर तोट्याच्या दुप्पट असेल फायदा, फायदा म्हणजे नफा, नफा, नफा हा तोट्याच्या दुप्पट असेल. इथून इतका जो तोटा होणार आहे हो त्याच्या 2 पट म्हणजे x च्या 2 पट म्हणजे 2x किंवा 2 गुणिले x. हो हा काय असणार आहे? नफा असणार आहे. नफा. म्हणजे नफ्याला द्यायचे 2 भाग, हो तोट्याला द्यायचा 1 भाग. 1x म्हणजे 1 भाग. हो 3 भागामध्ये याच्या मधलं अंतर, अंतर म्हणजे फरक वाटून द्यायचं. किती फरक आहे? 750 आणि 250 4 आणि हे पुढचे जे आहेत ते 500, 250 500 750 चा अंतर आहे. अंतर म्हणजे फरक. याचा फरक काढायचा. फरक काढून 2 भाग नफ्याचे, 1 भाग तोट्याचा म्हणजे 3 भाग तयार करायचे. याचे जर का समान 3 भाग केले तर 1 भाग तयार होतो 250 चा. मग इकडं जर तोट्याकडून जायचं असेल तर 250 ऍड करा. नफ्यातून माग यायचं असेल तर 250 दोन्ही 500 वजा करा. याचा अर्थ याचं उत्तर आहे इथं मध्ये 4000. 750 मध्ये 250 मिळवले 4000 झाले 3750 मध्ये. तिथून पुढे नफा मिळवण्यासाठी 2 पट 250 च्या दुप्पट 500, 500 वाढवले तर 4500 ला येईल. समजतंय? खूप महत्वाचा प्रश्न. पुढचा प्रश्न सांगू? तुला सांगायचा आहे? तू सांगणार आहे? सांग. सोबतच्या एक प्रश्न आलेखावर येणार. मध्ये 2 वर्ष आलेख हा भाग वगळला, नंतर तो परत घेतला आला. फेब्रुवारी महिन्यात स्तंभालेखात फेब्रुवारी महिन्यात एका विशिष्ट दिवशी राज्यातील 5 शहरांमधील तापमानाची अंश सेल्सिअस मध्ये नोंद केली आहे. 5 गणीचं तापमान 25 आहे, पुण्याचं तापमान 30 आहे, चंद्रपूरचं तापमान 35 आहे, माथेरानचं तापमान 25 आणि 30 मधला 27 आहे. किती आहे? 27 आहे. नाशिकचं काय तर ते 30 आहे. चंद्रपूर 5 गणी यांच्या तापमानातील फरक किती? फरक विचारलाय. चंद्रपूरचा एक विचारलाय, 5 विचारलाय. 5 गणी म्हणजे 5 गणीचे 25 आणि चंद्रपूरचे 35. याच्यातला फरक, फरक म्हणजे वजाबाकी किती आहे? 10. 10 अंश सेल्सिअस.
हो. पर्याय क्रमांक डी उत्तर आहे तुमचं, डी. हो. नेक्स्ट प्रश्न. पुढचा प्रश्न. हो सर. जोगदंड. घ्या कोणावरचा परत प्रश्न आहे. ए या बिंदूपाशी किती कोण कसे मोजतात रे कोण? कोणाला येते आयडिया कोण मोजण्याची आयडिया? नारायणकर बोला. नारायणकर. हॅलो. या कोणामध्ये नंबर द्या. 1 2 3 4 5 आणि 6. या सगळ्यांची काय करा? बेरीज करा. किती होईल? 6 आणि 5 11 आणि 4 15 आणि 3 18 आणि 2 20 आणि 1 21. आहे का बरोबर? सांगा. 21 उत्तर 56चं बरोबर आहे का? सांगा. कोण सांगेल? सांगा ठोंबरे. किती उत्तर आहे? आरव भाकरे सांगा. हॅलो सर. या सगळ्या जर अंकांची बेरीज केली तर ती 21 येते. याच्यामध्ये आपण 20 जायचे कोण. एकूण कोणांची संख्या 21 येईल. बरोबर आहे का? हा, खूप छान. नेक्स्ट प्रश्न. पुढचा प्रश्न. 150 सेमी लांबीची तार वाकवली, एक बाजू 25 सेमी असलेला आयत तयार केला, तर त्या आयताची दुसरी बाजू किती असेल? 150 सेमीची जर तार वाकवली, म्हणजे तार जर पूर्ण 150 सेमीची आहे, तर परिमिती येते कशाची? जी कोणती आकृती तयार केली आकृती, त्या आकृतीची परिमिती येणार आहे. किती येणार आहे? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी 50 सेमी. आणि आयत बनवलाय म्हणून आयताच्या परिमितीचं सूत्र 2 गुणिले लांबी अधिक परिमिती सुद्धा किती येणार आहे? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. आणि मग त्याचं सूत्र आहे 2 कंसात L अधिक B. हॅलो सर. 150 दिली का? एक बाजू दिली, माहिती 25 आहे. 1 आहे. 2 कंसात एक बाजू 25 आहे. दुसरी माहित नाही, कोणती असू द्या, एक्स वाय घेतल्या तरी चालतात. मग काय होईल? या 2ने 2x का 2चं डायरेक्ट तिकडे पक्षांतर केलं तरी जमतं. इकडं 2 सांगा. मग हे 150 आहेत ना, या 50च्या बाजूला हे 2 जर गेले तर L अधिक 25 राहतात. 150चे जर 2 भाग केले तर एक भाग 75चा होतो. 75 मधून हे 25 जर तिकडे गेले तर ते वजा होतील. 25 वजा केले म्हणजे L ची किंमत निघेल. मग 75 मधून 25 गेले 50 झाले. L म्हणजे त्याची लांबी आहे का? दुसरी बाजू किती येईल? 50 येईल. 50 हे 50 दोन्ही 100 झाले आणि ते 50 झाले. याचा अर्थ 150 झाले. परिमितीचं सूत्र याला लागू होतं. कोण आहे हा? आनंद गाडे. सांगा पुढच्या प्रश्नाचं उत्तर. 6 संख्यांची सरासरी एवढी 15.5. पहिल्या 4 संख्यांची बेरीज 47 आणि शेवटच्या 3 संख्यांची बेरीज 62. आता संख्याच किती आहेत? 6 आहेत. 6 म्हणजे A B C D E आणि F पर्यंत समजा ह्या 6 संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 संख्या. 6 संख्यांची सरासरी किती आहे? 15.5 आहे. आणि त्यांनी काय केलंय? पहिल्या 4 संख्या आणि नंतरच्या 3 संख्या, आता हे पहिल्या 4 यांची बेरीज किती? 47. नंतर 3 राहिल्याच नाही ना. नंतर 3 कुठं राहिल्यात? मग नंतरच्या 3 ची बेरीज कशी सांगता तुम्ही? पहिल्या 4 ची सांगितली 47, पण नंतरच्या 3 कुठं राहिल्या? नंतरच्या 3 म्हणजे 3 संख्यांची बेरीज 62 आहे. 3
नंतरच्या 3 म्हणल्यानंतर हे डी डबल यायला लागला ना त्याच्यामध्ये, आणि त्याची 62 आहे. म्हणजे एक संख्या डी नावाची जी आहे ती डबल मोजली गेली आहे. बरोबर. म्हणजे फरक आहे, फरक पडायला एक संख्या डबल मोजल्यामुळे. पण किती आहे सगळ्या मिळून जर संख्या बघितल्या तर सगळ्यांची सरासरी 15.5 आहे. म्हणजे प्रत्येक संख्या 15.5 आहे. पण खऱ्या संख्याच किती आहेत? 6 आहेत. म्हणून 6 संख्यांना जर गुणलं तर एकूण संख्यांची बेरीज मिळेल. ह्याच्यात डबल झाली एकाची. पण इथं आपल्याला दोघांचा गुणाकार केल्यानंतर एक मिळणार आहे. 6 ने 6 35, हातचे आले 3, 6 35 आणि 3 33, हातचे आले 3, 6 1 6 3 9, 930 आली. आता या सगळ्यांची बेरीज तर 930 आहे. पण तुम्ही जी सांगताय ती वेगळीच आहे ना. इथं 47 1 ते 162 किती फरक येतो बघा. हे 7 आणि किती, ह्यांची जर बेरीज केली तर 7 आणि 2 9, आणि हे 6 आणि 4 10. एवढा फरक आहे. किती झाले? चुकलं. 6 आणि 4 10 आणि 9. मग तिथं किती आहेत? हे 15 सख्खे 90, 90 आणि 6. इथं चुकलंय आपलं कुठतरी. 6 35, 30 ला 0 पॉइंट आला, पॉइंट द्यायचा राहिला होता. 3 आले. 15 सख्खे 90, ही 90 येते. 90 आहे हे. आणि इथं काय झालंय? हे 90 आहे. नव्वद आणि 3 93 आहे. आणखी चुकायला लागला का? कोणतरी सांगा मग तुम्ही, मी लिहितो. सांगा जगताप, काय प्रॉब्लेम आहे? 15 सख्खी 90 आणि 6 35 3, 90 आणि 3 93 यायला पाहिजे इथं. करेक्ट. इथं 93. आणि इथं या दोघांची जर बेरीज केली तर किती? 7 आणि 2 9, 4 आणि 6 10, 109. या दोघांतला जो फरक आहे ना, हे 93 आणि 109 मधला हा जो फरक आहे ती इथली संख्या आहे, तुमची चौथी संख्या. इथली ही चौथी संख्या डबल मोजली गेलेली ना, ती निघणार आहे. किती होईल? 93 आणि किती 9. मग 93 इथले 7, 7 आणि 9 7 16, म्हणजे 3 आणि किती 3 आणि किती 9, 3 आणि 6 9, आणि मग 9 1 10, अशा पद्धतीनं 16. चला, 9 7 16, म्हणजे ही 16 ही जी संख्या डी जी संख्या आहे ती किती आहे? 16. 16चा फरक होता, डी डबल मोजले होते. ते 16 उत्तर आहे त्याचं. कुठं आहे ते? इथं पर्याय क्रमांक सी मध्ये. 58. तुझा आवाज फार लहान येतो रे, काहीतरी प्रॉब्लेम असेल. बर ठीक आहे. श्रद्धा सांगा, शेवटचे 2 प्रश्न राहिलेले ते सोडून. हा मात्र काय? किंमत 1 येते. चला, हे यातही सोपं आहे. याच्यात दशांशाचा प्रश्न आहे. हा कसं काढणार? एक किंमत कधी येणार बघा. इथं किती येईल? 2 1 2, 2 10 20, 2 10 20. 304 आहे इथं. हो. आणि इथं जर 1 पॉइंट गेलं तर इथं 3.4 असं होईल वर. 4 0 नाही, गुणाकारामध्ये काय होईल? गुणाकार आहे म्हणजे पॉइंट 1 न पुढं सरकणार, 3.40 होईल. असं येईल. पॉइंट 1 न उजवीकडे जातो आणि खाली 304 आहे. यांचा काटाकाटी केल्यानंतर पॉइंट मध्ये काहीतरी उत्तर येईल. समान संख्या अंशस्थानी आणि छेदस्थानी तयार व्हायला पाहिजे. इथं 2 पंचे 10 झाले. आता इथला पॉइंट काय होईल? 3.04 वर होतील, हे जर 10 ने गुणाकार केला तर. आणि इथं काय होईल? इथं 3.04 आलं का वरी आणि समान जर आलेलं असेल तर बरोबर कट होणार आणि त्याचं उत्तर 1 येणार. 1 येणार. ह्या पर्यायाचं उत्तर 1 येत आहे. आपल्याला 1 येणारी किंमत शोधायची होती का? तर हो. आणि मध्ये बरोबर ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. करेक्ट. आणखी तुम्ही राहिलेले 2 पर्याय शोधू शकता, सोडून पाहू शकता. सर, शेवटचा प्रश्न, गणित विषयाचा शेवटचा प्रश्न बोला.
एका आयताचे भूखंडाचे क्षेत्रफळ 3200 मीटर आहे आणि भूखंडाची लांबी 64 मीटर. 3200 वर्ग मीटर म्हणजे क्षेत्रफळ आहे. भूखंडाची लांबी दिली 64 मीटर. तर परिमिती विचारली, लांबी दिली, परिमिती विचारली. पण लांबी दिल्यानंतर आपल्याला काय काढता येईल त्याच्यामध्ये? रुंदी काढता येईल ना. रुंदी. क्षेत्रफळ काय सूत्र आहे? आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे यल गुणवले बी, लांबी गुणवले रुंदी. आणि किती आहे क्षेत्रफळ? 3200 वर्ग मीटर. 3200. मग तुम्हाला काय यल यातली लांबी दिली म्हणजे 64 आहे. 64 गुणवले बी माहित नाही आणि हे 3200 वर्ग मीटर. मग बी जशा तसा ठेवला 3200 छेदस्थानी 64 करा. आता 16 भाग द्या. 16 जातो. 16 चौक 64, 16 दोन्ही 32, 200 आले. 4 ने भाग केला, 4 पंचे 20, 50 झाले. 50 आली तुमची. बी 50 आली. बी आहे बी. हो. यल आहे 64 गुणिले 50. आता हे झालं काय? हे दोन बाजू माहित झाल्या, पण आपल्याला काढायचंय काय? परिमिती काढायची. परिमिती काय सूत्र आहे? 2 कंसात यल अधिक बी. चला 64 अधिक 50 कंसात 2 गुणाकार करा. किती होईल? 6 आणि 5 11. 114. 114 ला बाहेरच्या 2 ने गुणाकार करायचा असतो, दुप्पट करायचं. 102 200, 14 2 28, 228. ऑप्शन नंबर बी. नंबर बी. 60 प्रश्न आपले संपले. हो. 60 प्रश्न कधी संपले? समजून सांगताना थोडा वेळ लागतो आपल्याला बोलायला, म्हणून उशिरा संपले. आता राहिले फक्त 4 उतारे. 4 उतार्यासाठी सुद्धा वेळ आपल्याला किती द्यायचा आहे? 40 मिनिट. 40 मिनिटांचा वेळ आहे. सांगा पहिला उतारा. 40 मिनिटं द्यायचे मराठीसाठी. मराठीचे जे उतारे आहेत त्याच्यासाठी 40 मिनिटाचा वेळ. मराठीसाठी 40 मिनिटे. हो सर. सांगा. 10 कोटी वर्षापूर्वी अधिक काळापासून मगरी पृथ्वीवर आहेत. 10 कोटी वर्षापेक्षा अधिक काळापासून. वाच बरोबर बाळा. तू वाच बरोबर. वाचशील. 10 कोटी वर्षांपेक्षाही अधिक काळापासून मगरी पृथ्वी वर आहेत. भारतामध्ये मगरींच्या 3 जाती आढळतात. त्या अशा पाणथळ मगरी, खाऱ्या पाण्यातील मगरी आणि सुसरी या सर्व लवकरच नष्ट होऊ घातलेल्या जाती आहेत. हो. मगरीची बाळे किडे खातात. हो. परंतु ती जशी जशी मोठी होतात तशी तशी ती बेडूक, मासे असे मोठे प्राणी पकडतात. पूर्ण वाढलेल्या मगरी या हरिण किंवा तशा प्रकारे प्राणी खाऊ शकतात. पाण्याच्या आत तरंगत मगरी शिकार करतात. डोक्याच्या वरच्या भागात त्यांचे डोळे आणि नाक असल्याने शरीराचा बराचसा भाग पाण्याखाली असतानाही त्या बघू शकतात आणि श्वासोच्छवास करू शकतात. त्या अगदी हळू आणि गुपचूप त्यांच्या भक्ष्याजवळ तरंगत जातात आणि चपळाईने हल्ला करतात. त्यांना पकडतात. खूप छान. बेस्ट. मुरमुरे. थँक्यू सर. मानव खूप छान. पहिला एक प्रश्न बघू आपण. हॅलो सर. मगरी लवकरच नष्ट होऊ घातलेल्या जाती आहेत. सांगा काय कारण? सांग रे बाळा. सर ए ठार मारले पाहिजे. बी माणसाळवले पाहिजे. संरक्षण दिले पाहिजे. काय केलं पाहिजे?
संरक्षण दिलं पाहिजे. त्या माणसांमध्ये नसतात ते. त्या माणसात येत नसतात त्या. मगरीची बाळे काय खातात? सुरुवातीला छोटे ज्यावेळेस आहेत तेव्हा किडे खातात. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पूर्ण वाढलेल्या मगरी मोठे प्राणी खाऊ शकतात. बरोबर आहे. शरीराचा बराचसा भाग पाण्याखाली असताना त्या पाहू शकतात. हा पण बरोबर आहे. त्या चपळाईने भक्ष्यावर हल्ला करतात. हा पण बरोबर आहे. मगरी एकच जात भारतात आढळते. किती जातीत रे? 3 जाती. हे उदाहरण चुकीचं. बाकी मगरीचे डोळे डोक्याच्या वरच्या भागात नसते. तर काय झालं असतं? ती पाण्याखाली राहिली असती. तिला पाण्याच्या वरती पोहावे लागले असते. जोरात पोहली असती. तिने शिकार सहज केली असती. काय नेमकं? ती पाण्याखाली राहिली असती का तिला पाण्याच्या वरती पोहावे लागले असते? तिचे डोळे वर नसते तर तिला पाण्याच्या वर यावं लागलं असतं. ते लगेच साप दिसले असते दुसऱ्यांना की ती वर आली म्हणून. आणि मग ती वर आल्यानंतर कसं म्हणजे माहित झालं की शिकार पळून जाते. हो सर. आहे की नाही? हो सर. किती आहे? 64चं उत्तर तिला वर पोहावं लागलं असतं. डी. 10 कोटी या शब्द समूहात 10 हे डॅश डॅश आहे. 10 काय? विशेषण. संख्या विशेषण आहे. हो सर. बरोबर आहे. 10 आहे. 10 कोटी. 10 कोटी. हो सर. बरोबर. 10 हे संख्या विशेषण. हो सर. संख्या आहे ना. 10 ही संख्या आहे. 10च विचारलं आपल्याला संख्या. सोपा उतार आहे. असेच सोपे उतारे तुमच्या परीक्षेला येतात. पुढचा उतारा आपल्याला पाहायचा. सर मी वाचू उतारा. वाच. ओवी आहे. ओवी राहिली. हा वाच. अडचणींनी आणि रोगांनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना, मग त्याच्याकडे खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये? संकटाचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात, परंतु ओलसरल्यावर आपण त्यांना का घाबरतो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो त्याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणीचे खरेखुरे स्वरूप आपणास कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हते, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ असल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा विनोद करतात तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेतात. काय घेतात? जीवनाचा अनुभव घेत असतात. छान. बेस्ट. आता नेक्स्ट त्याच्यावरचे प्रश्न उत्तर आपण पाहू. थँक्यू सर. ओके. ओवी बोला. भांबावून जाणं या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असेल? भांबावून जाणं. दुःख होणं, मन चंचल होणं, मन सैरभैर होणं. सांगा. भांबावून जाणे. मन सैरभैर होणे.
घाबरल्यासारखं. संकटांकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी? खिलाडू वृत्ती व सहनशीलतेने त्याच्याकडे, शोषिकते व आनंदी वृत्तीनं बघितलं पाहिजे. आपण कसं बघितलं पाहिजे? वृत्ती कशी असली पाहिजे सांगा? एक खिलाडू वृत्ती आणि सहनशील, शोषिकपणे आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. या गोष्टींमुळे जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. कोणत्या गोष्टीमुळे सांगा? उतार्यात बघावं लागेल तुम्हाला. एक स्थिरता व शांती. शेवटच्या वाक्यात तिथं आहे 69. सूर्य या शब्दाचा बघितलं कोणता शब्द समानार्थी शब्द नाही. आदित्य आहे. मातंड बघा. सविता आहे का? सूर्याचे समानार्थी शब्द सांगा. विधाता नाही, सविता आहे म्हणतात. आपण भयग्रस्त होतो कारण भीती का वाटते? आपल्याकडे शांती व भ्रांती नसते, स्थिरता व सहनशीलता नसते, मनाची शुद्धी तर्क नसतो, मनाचे स्थैर्य व शांती नसते. काय नसतं? उतारा वाचायचा परत म्हणजे समजतं. मागे मनाचं स्थैर्य व शांती नसतं. हे सगळे सापडतात, फक्त हा तुम्हाला सापडणार नाही. समानार्थी शब्द आपल्याला शोधावा लागणार आहे. समानार्थी शब्दावरती प्रश्न फार महत्वाचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट. हा कोण वाचतंय? हा मी वाचू सर. वाद फास्ट होईल. महात्मा गांधीजींचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा. तसेच आहाराची ही पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले. मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक अव्हेरला होता. त्या पायी इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते. स्नेहांची कुचेष्टाही सोसली. पुढे त्यांनी मसाल्याचा वापर वर्ज केला. स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे, हा त्यांचा आहार विषयक प्रयोगांचा मूळ सिद्धांत होता. ते दिवसातून 3दा जेवत असत, पण त्यांचे डोके दुखत असे. एकदा त्यांच्या मनाने घेतले की मी जर सकाळचे खाणे सोडून देईल तर डोकेदुखीतून मुक्त होईल. सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले, तरी त्यांनी ते अंमलात आणले व त्यांची डोकेदुखी कायमची थांबली. यावरून आपला आहार जरुरीपेक्षा अधिक होतो असे त्यांनी अनुमान काढलं. अगदी बरोबर आहे. त्यांनी असं अनुमान काढलं की त्याच्यामुळेच आपलं दुखत होतं डोकं. गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले सांगा? सात्विक आहाराचा. हा. मित्रांकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली? काय कारण होतं? मांसाहार वर्ज्य केला म्हणून. गांधीजींचा आहार विषयक मूळ सिद्धांत काय होता? स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. 73चं सी का डी? स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. जीव नाही, जीभ. गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली? सकाळी न खाण्याची, कारण डोकं दुखत होतं म्हणून. अव्हेरला या शब्दाचा काळ कोणता? अव्हेरला वर्तमान काळ, भूतकाळ, अव्हेरला सांगा. भूतकाळच की. पडला, ला जोडलं, सोडला. अव्हेरला, सोडला, पडला, सोडला, ला, भूतकाळ. त्यावेळेस यायचा याच्यावरचा एक प्रश्न. शेवटचा उतारा एक जणांनी वाचायचा. 4 उत्तर सांगतो, नंतर तुम्ही वेदिका वाचा.
अंधश्रद्धेमुळे माणूस दैववादी बनतो, त्याचा स्वतःच्या प्रयत्नांवरचा विश्वास नष्ट होतो, तो मानसिक दृष्ट्या खूप कमकुवत बनतो, त्यातून अनेक अमानुष प्रथा निर्माण होतात. अंधश्रद्धेला बळी पडलेल्या माणसांचे व्यक्तिशः स्वतःचे खूप नुकसान होते. समाजाचाही तोटा होतो, समाजाच्या प्रगतीमध्ये फार मोठे अडथळे निर्माण होतात. अंधश्रद्धा नष्ट करायची असेल तर लोकांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे. कोणी एकेकाळी पाऊस पडणे वा न पडणे, भूकंप होणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे, सूर्यचंद्राला ग्रहण लागणे या घटना दैवी कोप मानल्या जात होत्या. विज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा काही अंधश्रद्धा गळून पडल्या तरी आजही काही प्रथा सुरू आहेत. उदाहरणार्थ अंगात देव येणे, नवस करणे इत्यादी. लोकशिक्षणाच्या माध्यमातून या अनिष्ट प्रथांना आळा घालण्याची गरज आहे. या उतार्यात बघून पुढचे प्रश्न 4 तुम्ही सोडवायचे आहेत. 5 प्रश्न असेल, अंधश्रद्धेमुळे माणसामधील कोणती गोष्ट नाहीशी होते? कोणती गोष्ट? दैववाद. हॅलो सर. 3 स्वप्रयत्नावरचा विश्वास. अंधश्रद्धेमुळे माणसामधील कोणती गोष्ट नाहीशी? अंधश्रद्धेमुळे स्वप्रयत्नावरचा विश्वास कमी होतो. कोणत्या गोष्टींना आळा घालायची गरज आहे? अनिष्ट प्रथा, वाईट प्रथा. अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मानसिकतेत बदल, प्रयत्नवादात बदल आवश्यक, लोकशिक्षणात बदल, आवश्यक. मानसिकतेत बदल व्हायला पाहिजे. आणि अंधश्रद्धा गळून पडल्या कारण वैज्ञानिक प्रगती. हो सर. माणूस हे डॅश आहे. सर माणूस डॅश आहे. नाम आहे. सर्वनाम कसलं नाम आहे? सामान्य नाम आहे. सामान्य नाम आहे सर. इथं हा पेपर संपतो. सर पेपर क्रमांक 4 संपला. नवोदय नवनीतचा प्रश्नसंच आणा, त्याचा अभ्यास करा. फार महत्वाचा आहे. त्याच्यातलं दिलेलं प्रत्येक स्पष्टीकरण हे परीक्षेसाठी नियम म्हणून वापरायचं आहे. हॅलो सर. फार गरजेचं आहे ते. त्याच्यासाठी याचा अभ्यास करायचा. इथून पुढे त्याचं नवनीतचा प्रश्नसंच आणा. नवनीत प्रकाशनचा प्रश्नसंच नवोदयचा. तुझा आवाज खूप लहान आहे. पेपर क्रमांक 4 संपला. पुढचा पेपर आहे पेपर 5. पुढच्या वेळेला पेपर क्रमांक 5 ची तयारी करा. तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता येतील. आपल्याला त्याचा अभ्यास पुढच्या तासिकेत करायचा. हॅलो सर. हळूहळू बोलते, तुम्हाला काय आवाज आहे ना? श्रीनिधी. हॅलो सर. श्रीनिधी, तू आवाज बोलत का नाही बाळा? तू कधीतरी बोलते. श्रीनिधी, कळलं का तुला? काय थँक्यू सर. काय समजलं? सर तुम्ही जे शिकवलं ते समजलं, फक्त सरासरीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. सरासरीचा तो सगळ्यात मोठा प्रश्न. गुणाकार करायचा आणि फरक काढायचा दोघांचा. सरासरीचं स्पेशल तासिका आहे, ती नंतर पाहायला भेटेल किंवा त्याच्यावर 1 तास 2 तासाचं लेक्चर होतं. त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट समजून जाईल. ठीक आहे. झालेली 1 तासाऐवजी 2 तास आपल्याला थांबावं लागतं. प्रत्येक पेपर ज्यावेळेस सोडवायचा असतो तेव्हा 2 तासाचा वेळ. 4 नंबरचा पेपर तुम्ही पुन्हा एकदा परत पाहू शकता किंवा 5च्या पेपरचा अभ्यास करा. पुढे आपण जाणार 5वा पेपर. पुढच्या भागामध्ये जेव्हा आपल्याला संधी भेटेल तेव्हा 5वा पेपर आपण घेऊ. अशा 8 पेपर हे कम्प्लीट करायचे. नंतर राहिलेले सांगतो. पुढचा नंतर सांगतो. तिथं आपण थांबू. बाय बाय सगळ्यांना.